आज मदर डे है आज मायवार आहे और धन्यवाद सब माताओं के लिए। आणि सर्व मातांसाठी प्रभूला धन्यवाद। आज माताओं की भूमिका के बारे में आज थोड़ा सा हम बात करेंगे। आणि ऐका आईची भूमिका काय आहे त्या संबंधी आपण पाहणार आहोत। इसमें पिता भी आए और माता भी आए, त्याच्यामध्ये माताही आहे पिताही आहे, लेकिन माता की जो भूमिका है उसके बारे में थोड़ा सा आज प्रभु के वचन के अनुसार हम आज मनन करेंगे। परंतु माताची जी भूमिका आहे वचनानुसार त्याविषयी आपण मनन वो कितने महत्वपूर्ण है, आणि किती महत्वपूर्ण आहे, बाइबल में उसका क्या महत्व दिया गया आणि बायबल मध्ये त्याला किती महत्व दिलं गेलेलं आहे। और उस महत्व को अगर हम जान पाए और अपने जीवन में उस महत्व को अगर हम लेकर आए तो मैं आपको कहता हूं कि हमारे बच्चे जो हैं वो सितारों के समान चमकेंगे। आणि ते महत्व आपण जाणून घेतलं आणि आपल्या जीवनामध्ये आम्ही अनुसरलं तर खरोखर बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे आपले लेकरं ताऱ्याप्रमाणे चमकतील। प्रभु का धन्यवाद सब महिलाओं के लिए, माताओं के लिए। आणि सर्व महिलांसाठी मातांसाठी प्रभूला धन्यवाद। हम नीति वचन 14 अध्याय 1 से शुरुआत करेंगे। आणि आम्ही वाचणार आहोत नीतिसूत्र 14:1। वहाँ पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलं आहे, हर बुद्धिमान स्त्री अपने घर को बनाती है। बुद्धिमान स्त्री आपलं घर बांधते, घर बनाती है। घर बांधते। घर को बनाना ये कोई आसान काम नहीं है। आणि घर बनवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये। घर बनाना ये बहुत आसान काम नहीं है। घर बनवणं ही फार सोपी गोष्ट नाहीये। और घर बनाने का काम जो है वो बुद्धिमान स्त्री को सौंपा गया है। आणि घर बनवण्याचं जे काम आहे ते बुद्धिमान स्त्रीला सोपवलेलं आहे। बुद्धिमान का हम अर्थ समझते हैं, बुद्धिमान याचा अर्थ आम्हाला माहित आहे, जो ज्ञान से भरी हुई है, जी ज्ञानानं भरलेली आहे, जो ज्ञान से भरकर अपने चीजों को बांधती है या बनाती है। जी ज्ञानाने भरलेली आहे आणि बुद्धीने आपलं घर ती बांधते। हर बुद्धिमान स्त्री कहा गया है, आणि प्रत्येक बुद्धिमान स्त्री असं म्हटलं गेलं। इसलिए स्त्री को बुद्धिमान होना बहुत जरूरी है। आणि म्हणून स्त्रीला बुद्धिमान असणं फार गरजेचं आहे। जिस प्रकार हम अलग अलग डिग्रियां प्राप्त करने के लिए हम ज्ञान प्राप्त करके बुद्धिमान बनते हैं, उसी प्रकार यहाँ पर उसे बुद्धिमान स्त्री कहा गया है। आणि जसं आम्ही बाहेर पाहतो की वेगवेगळ्या आम्ही डिग्र्या घेतो आणि त्याद्वारे ज्ञान संपादन करतो, त्याचप्रमाणे बायबलमध्ये देखील लिहिलेलं आहे की बुद्धिमान असणं हे फार गरजेचं आहे। बुद्धिमानी होने के लिए हमें ज्ञान को लेना पड़ता आणि है। बुद्धिमान जर व्हायचं असेल तर आम्हाला ज्ञान घेणं फार महत्त्वाचं आहे। जैसे हमने अब कॉलेज में जाकर हमने डिग्रियां प्राप्त किया है। जसं आम्ही शाळा कॉलेजांमध्ये जातो आणि आम्ही डिग्र्या घेतो, हमारी डिग्री हमें दिखाती है कि हम लोग कितने बुद्धिमान हैं। आणि आमची डिग्री दाखवून देते की आम्ही किती बुद्धिमान आहोत। अगर कोई डॉक्टर ने डिग्री लिया तो हम डॉक्टर वो जब खड़े होते हैं सामने तो हम कहते हैं कि नहीं ये बुद्धिमान है, ये डॉक्टर्स हैं। आणि जर कोणी डॉक्टरची पदवी घेतली असेल तर त्यांना पाहून आम्हाला कळतं की नाही हे फार बुद्धिमान आहे। जो एकदम अच्छी ऊंची पोस्ट के ऊपर है, जब हम उनको देखते हैं तो हम कहते हैं कि नहीं इन्होंने बड़ा डिग्री को उन्होंने प्राप्त किया, बड़े ज्ञान को उन्होंने प्राप्त आणि किया उच्च है। पदावरती असलेल्या लोकांकडे जेव्हा आम्ही पाहतो त्यांच्याकडे पाहून आम्हाला कळतं की हे अतिशय ज्ञान संपादन केलेले लोक आहेत। उनकी डिग्रियों को देखकर हमें पता चलता है कि ये बुद्धिमान है। आणि त्यांच्या डिग्री बघून आम्हाला असं वाटतं की फार बुद्धिमान आहेत। इसलिए बुद्धिमान होना बहुत जरूरी है। आणि म्हणून बुद्धिमान असणं हे फार गरजेचं आहे। और उसी के जीवन को, बुद्धिमान जो व्यक्ति वो अपने जीवन को, अपने परिवार को, अपने व्यवसाय को, अपने चीजों को बनाता है। आणि बुद्धिमान जे असे व्यक्ती आहेत ते आपलं घर बांधतात, आपला व्यवसाय ते व्यवस्थित राखतात आणि सर्व गोष्टी ते सुरळीत करतात। संसार का ज्ञान अलग सिखाता है, जगाचं ज्ञान वेगळं शिकवतं, बाइबल का ज्ञान अलग सिखाता है। आणि देवाचं ज्ञान बाइबल जे आहे ते वेगळं शिकवतं। इस दुनिया का ज्ञान जो है आंधी और तूफान को कैसे रोका जाता है ये नहीं सिखाया या जाएगा। जगाचं ज्ञान वादळ आणि वाऱ्याला कसं रोकावं याविषयी शिकवत नाही। इस दुनिया का ज्ञान झगड़ों को कैसे शांत करना ये नहीं सिखाया जाता। या जगातलं ज्ञान जे भांडण आहेत त्यांना कसं शांत करावं हे शिकवत नाही। इस दुनिया का ज्ञान जो है परिवार को कैसा संभालना है, बच्चों को कैसा संभालना है, बच्चों को कैसे आगे लेकर जाना है वो नहीं सिखाता। हे जगाचं ज्ञान कुटुंब कसं सांभाळावं, लेकरांना कसं जपावं याविषयी शिकवत नाही। लेकिन जो आत्मिक ज्ञान है वो इन बातों को सिखाता पण है। जे आत्मिक ज्ञान आहे ते या सर्व गोष्टी आम्हाला शिकवतं। बाइबल कहती है बायबल असं म्हणतं सिर्फ परमेश्वर का ज्ञान जो है जो ऊपर से उतरता है सिर्फ वो ही
टिकने वाला है। आणि जे दैवी ज्ञान आहे जे वरून उतरतं तेच केवळ टिकणार आहे. इस संसार का ज्ञान खत्म होगा, या जगातलं ज्ञान संपणार आहे, लेकिन परमेश्वर का जो ऊपर से उतरने वाला ज्ञान है वो कभी गिरेगा नहीं, पण परमेश्वराचं जे वरून उतरणारं ज्ञान आहे ते कधीच पडणार नाही. वो बुद्धिमान बनाता है. ते बुद्धिमान बनवतं. इसलिए 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 नीति सूत्र 9 अध्याय 1 वचन में लिखा आणि है, म्हणून नीतिसूत्र याचा 9 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, बुद्धि ने अपना घर बनाया. ज्ञानानं आपलं घर बांधलेलं बुद्धि आहे. क्या करती है? बुद्धी काय करते? अपना घर बनाती है. आपलं घर बांधते. और ये बुद्धि ये, और वहां पे आगे लिखा है कि उसने अपने 7 खंबे गड़े हुए आणि हैं. पुढे असं लिहिलं की त्याने आपले 7 खांब तयार केलेले उस आहेत खंबे के ऊपर ये घर बना हुआ आणि है. त्या खांबांवरती हे घर आधारलेलं आहे. जिस प्रकार ये बिल्डिंग, ये घर जो खड़ा हुआ है, ये पिलर के ऊपर खड़ा हुआ जसं है ही बिल्डिंग, ही इमारत जी आहे ती पिलर्स वरती उभी आहे और 4 मंजिल तक ये खड़ा हुआ है. आणि 4 मजले ते उभे आहेत. अगर आपके और मेरे जीवन में, अपने आत्मिक जीवन में अगर हम बुद्धिमान बनना है, अपने जीवन, अपने घर को, अपने जीवन रूपी घर को अगर खड़ा करना है, तो इन 7 खंबे के ऊपर आपको और मुझे घर बनाना आणि पड़ेगा. आपल्या जीवनामध्ये जर आम्हाला बुद्धिमान बनायचं, आपलं घर त्या बुद्धीने आम्हाला बांधायचं, तर आपलं जीवन जे आहे ते या 7 खांबांवरती उभं असणं फार गरजेचं आज आहे. मैं उस 7 खंभों के ऊपर बात नहीं करूंगा. ये आपको ये खंबे मिलेंगे याकूब की पत्री 3 अध्याय में. ये 7 खंबे जो ज्ञान है, जो ऊपर से उतरने वाला ज्ञान है, वहां पर आपको मिल आणि जाएंगे. याकोबाच्या पत्रामध्ये हे ज्ञान देणारे जे 7 खांब आहेत त्याच्याविषयी लिहिलेलं तुम्हाला सापडेल. आज आम्ही त्याविषयी पाहणार नाही आहोत प्रभु ने होने देता हम आगे बात करेंगे. आणि प्रभूने होऊ दिलं तर पुढे आम्ही नक्की ह्या गोष्टी घेऊ. अब बुद्धि ने अपना घर बनाया है, बुद्धीने आपलं घर बांधलंय और ये बुद्धि जो है ये ऊपर से आने वाली बुद्धि है. आणि ही जी बुद्धी आहे ती वरून उतरणारी आहे. और कैसे घर बनता है? आणि घर कसं बनतं सुनिए, ऐका. ये ज्ञान ऊपर से उतरता है, हे ज्ञान वरून येतं, हमारी बुद्धि में आता है, आमच्या बुद्धीमध्ये येतं उस बुद्धि से हमारे हृदय में उतारना है, आणि त्या बुद्धी म्हणून आमच्या हृदयामध्ये और उतरलं उसके पाहिजे अनुसार अपने को चलना है. आणि त्यानुसार आम्हाला चालायचं आहे. इसलिए बाइबल में यीशु मसीह ने खुद कहा, आणि म्हणून बायबलमध्ये प्रभू येशू स्वतः म्हणतो, मत्ती का 7वें अध्याय के अंदर मत्तई 7व्या अध्यायामध्ये 24 वचन के अंदर मत्तई 7:24 उसमें लिखा है, त्याच्यामध्ये लिहिलंय, जो कोई मेरी बातें सुनकर उन्हें मानता है, जो कोणी माझ्या गोष्टी ऐकतो आणि त्याप्रमाणे चालतो वह बुद्धिमान मनुष्य के समान ठहरेगा. तो बुद्धिमान मनुष्यासारखा आहे. अगर बुद्धिमान बनना है, जर बुद्धिमान बनायचंय तो बुद्धिमान बनाने के लिए एक ही चीज है, तर बुद्धिमान होण्यासाठी एकच गोष्ट आहे, यीशु की बातों को सुनना है येशूच्या गोष्टी ऐकायच्या और उसके समान जीना है. आणि त्याप्रमाणे चालायचं और आहे. यहाँ खुदा का वचन कहता है, आणि या ठिकाणी देवाचं जो वचन मेरी सांगतं, बातों को सुनता है जो माझे गोष्टी और ऐकतो उनको मानता है, आणि ते मानतो वो बुद्धिमान मनुष्य है. तो बुद्धिमान मनुष्य वो आहे. बुद्धिमान मनुष्य ठहरेगा. तो सुज्ञ मनुष्य ठरेल. जोर से ताली बजाना है तो. यहाँ लिखा है, या ठिकाणी लिहिलंय, जो कोई मेरी बातें सुनकर म्हणून प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून उन्हें मानता है, त्याप्रमाणे वागतो वो बुद्धिमान मनुष्य के समान तो ठहरे. कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. अगर आपको मुझे बुद्धिमान बनना है, जर तुम्हाला आणि मला बुद्धिमान तो ठरायचंय यीशु की बातों को सुनना तर पड़ेगा येशूची वचनं ऐकावी और लागतील उसको मानना पड़ेगा. आणि ते मानावी प्रभु का लागतील. वचन कहता है, देवाचं वचन उसने सांगतं अपने घर को उस चट्टान पर बना दिया. त्याने आपलं घर त्या खडकावरती उभं केलेलं आहे. इतना ही नहीं, एवढंच नाही, आगे यीशु मसीह कहते हैं, पुढे येशू ख्रिस्त म्हणतात, वो कहते हैं, ते म्हणतात, मेह बरसा, बाढ़ें आई, आंधियां चली, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला और उस घर से टकराई, व त्या घराला लागला फिर भी वह नहीं गिरा, तरी ते पडले नाही. क्योंकि कारण उसकी नींव चट्टान पर डाली गई थी. त्यांचा पाया खडकावर घातला गेला होता. सुनिए, ऐका. बुद्धिमान व्यक्ति के जीवन में हम एक बात को देखते हैं, आणि बुद्धिमान व्यक्तीच्या जीवनामध्ये काही गोष्टी आम्ही पाहतो, वो हिलता नहीं है, ते हलत नाहीत, वो स्थिर खड़ा रहता ते है. स्थिर उभे राहतात. क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि मेरे परमेश्वर का वचन है ना, वो स्थिर करने वाला कारण वचन है. माझ्या परमेश्वराचं वचनच आहे ते स्थिर करणारं वचन आहे. वो हिलने नहीं देता. ते हलू देत नाही. खुदा का वचन कहता है देवाचं वचन सांगतं कि आकाश और पृथ्वी हिल जाएंगे, आकाश आणि पृथ्वी हलून जातील, लेकिन खुदा का वचन कभी हिलेगा पण नहीं. देवाचं वचन कधीच हलणार नाही. बाजू वाले को बोलना, कभी हिलेगा नहीं. उसको हिलाकर कहे, परमेश्वर का वचन कभी हिलेगा नहीं. आमेन.
और जो नहीं हिलने वाली चीज है ना उसी को अपने जीवन में लेना है। आणि जी न हलणारी चीज आहे ना तीच आपल्या जीवनात घ्यायची। वो क्या है? ते काय आहे? परमेश्वर का वचन। देवाचं वचन। इसलिए यीशु मसीह ने पहले ही कहा, आणि म्हणून परमेश्वरन पहिलंच म्हटलं, मेरे वचनों को सुनता है माझी वचन जो ऐकतो और मानता है, आणि त्याप्रमाणे ये मत समझना कि बारिश नहीं होगी, मेह नहीं आएगी और आंधियां नहीं आएगी। असं नका समजू की पाऊस पडणार नाही, पूर येणार नाही, वारा सुटणार इसलिए नाही। उसने दूसरे वचन में ये कह दिया है, आणि म्हणून दुसऱ्याच वचनात तो असं म्हटला, बुद्धिमान तो बन जाएगा। बुद्धिमान तर तो होशील, ये मत समझ कि तेरे जीवन में मेह, आंधी और बारिश नहीं आएगी। पण असं नको समजू की तुझ्या जीवनामध्ये पाऊस आणि वारा येणार नाही। आएगी। येणार आहे। यीशु ने कहा आएगी। येशू म्हटला येणार आहे। यीशु ने कहा आएगी। येशू म्हटला वो येणार तेरे आहे। घर से टकराएगी, तुझ्या घराला ती लागेल, वो टकराएगी, ती लागेल, लेकिन वो तुझे हिला नहीं पाएगी। ते तुला हलू शकणार नाही। टकराने का मतलब क्या है मालूम है? आणि लागणं याचा अर्थ काय? आप कभी समुद्र में देखा है? समुद्र पाहिला का कधी? आपने नदियां देखी है? नदी पाहिली का? जब वो उछलते हैं ना तो वो पत्थरों, वहां कुछ पत्थर होते हैं, टकराती है उससे। आणि ते जेव्हा लाटा उसळतात त्या ठिकाणी जे खडक असतात त्याला ते लागतात। आपने कभी देखा होगा, पाहिलं असेल, बड़े बड़े पत्थर होते हैं, मोठमोठे खडक असतात, उसको लगते हैं, त्याला लागतात। लेकिन वो जो इतनी हैवी, इतनी भारी जो लाटें आती हैं ना, जब पत्थर को लगती है ना, पत्थर वैसे खड़ा रहता है। आणि त्या लाटा उसळून त्या खडकावर आदळला तरी तो जो खडक आहे स्थिर असतो। वो उसको बहकर नहीं लेके जाता, आणि बहाकर नहीं लेके त्या जाता, लाटा आहेत त्या खडकाला वाहून घेऊन जात नाहीत, क्योंकि वो चट्टान है, कारण की ते खडक वो आहे, चट्टान है। खडक आहे। तो कितने भी मुझ पे आक्रमण कर दे, मग कितीही गोष्टी माझ्यावर आक्रमण करू देत, मैं हिलूंगा मी नहीं। हलणार नाही। और जिसके अंदर परमेश्वर का वचन है ना, आणि ज्याच्यामध्ये परमेश्वराचं वचन आहे ना, और वचन सुर का मानता है ना, आणि वचन ऐकून ते तो मानतो, कितने भी लाटे उछलने दो, कितीही लाटा उसळू द्यात, वो आपसे टकराएगी, तुम्हाला लागू देत, लेकिन आपको हिला नहीं पण पाएगी, तुम्हाला हलवू शकणार नाही, आपको हिला नहीं पाएगी। तुम्हाला हलवू शकणार नाही। वो लग भी गई ना, ते लागल्या जरी ना, वापस रिटर्न जाएगी, पुन्हा परत जातील, वापस लगेगी, परत लागतील, वापस जाएगी, परत जातील, वापस लगेगी, परत लागतील वापस जाएगी, आणि परत जातील। आप हिल नहीं पाएंगे, तुम्ही हलू शकणार नाही, क्योंकि ना हिलने वाली चीज है ना, वो आपके अंदर है। कारण न हलणारी जी गोष्ट आहे ना ती तुमच्या आतमध्ये आहे। और जब हम इस वचन को अपने अंदर लेते हैं, आणि जेव्हा हे वचन जेव्हा आम्ही आपल्या आतमध्ये घेतो, ये बुद्धिमान बनाता है। ते आम्हाला सुज्ञ बुद्धिमान बनवतं। इसलिए वचन को सीखना आणि म्हणून हे वचन शिकणं और उसको मानना, आणि ते मानणं ये हर माता का, हर पिता का कर्तव्य हे है। प्रत्येक माता आणि पित्याचं कर्तव्य आहे। यही बातें तो अपने बच्चों को सिखाना है। हेच गोष्टी तर आमच्या लेकरांना शिकवायच्यात। यही बातें जो जब हम बुद्धिमान बन गए ना, बुद्धिमान व्यक्ति अपने पास चीजें नहीं रखता, आणि जेव्हा सुज्ञ होतो, बुद्धिमान होतो, तो बुद्धिमान व्यक्ती सर्व गोष्टी स्वतःकडेच राखून ठेवत नाही, बुद्धि की बातें सिखाता। तर बुद्धीच्या गोष्टी इतरांना शिकवतो। वो प्रोफेसर जो होता है, जो टीचर होते हैं, वो अपने पास में ज्ञान नहीं रखते, वो आणि सिखाते हैं। हे जे शिक्षक आहेत ते ज्ञान त्यांच्यापुरतच मर्यादित ठेवत नाही, तर ते इतरांना शिकवतात। इसलिए जो ज्ञान हमें मिला है, आणि म्हणून जे ज्ञान आम्हाला जो मिळालं, ज्ञान जो ज्ञान हमें मिला है, जो हम सीखे हैं परमेश्वर के वचन में, वो हमारे बच्चों को देना है। आणि म्हणून जे काही ज्ञान आम्हाला देवाच्या वचनांमधून मिळालं ते आम्ही आमच्या लेकरांना शिकवावं। और यही जब हम सिखाएंगे ना उसके, तो हमारे बच्चे भी लड़ना सीख आणि जाएंगे। जेव्हा आम्ही त्यांना हे शिकवू ते आमचे लेकरं देखील लढायला शिकतील। लड़ना मतलब किसी मनुष्य से लड़ना नहीं है, लढणं म्हणजे कुठल्या मनुष्य संगती ये नाही, परिस्थिति से लड़ना उसको तर सिखाएगा, परिस्थितींशी लढणं त्यांना शिकवणार आहे। आंधियों से लड़ना उसको सिखाएगा, आणि वादळ आणि वाऱ्यांशी लढणं त्यांना शिकवणार और वो आहे। आगे बढ़ता चला आणि ते जाएगा। पुढे आणि पुढे जातील। और यही बात हमको सिखाना आणि है। हेच आम्हाला और शिकवायचं ये आहे। कहाँ सीखने मिलेगा ये कुठे बात है? शिकायला मिळणार आहे या ये गोष्टी? बाइबल के अंदर सीखने तर मिले। पवित्र शास्त्रामध्ये। इसलिए मैं सब माताओं से कहना चाहता आणि हूँ, म्हणून याच गोष्टी मी सांगू सब इच्छितो, माताओं से कहना चाहता हूँ, सर्व मातांना या गोष्टी सांगू इच्छितो। सबसे ज्यादा समय जो बच्चे होते हैं माँ के पास में होते हैं, आणि सगळ्यात अधिक समय लेकर जे आहेत ते आपल्या मातेकडे असतात। और ये माताओं का पिता का सबसे पहला फर्ज बनता है, लेकिन माता जो है उनका भी ये एक कर्तव्य है कि अपने बच्चों को लेकर हम इनके बारे में, बाइबल के बारे में उनको सिखाकर उनको बुद्धिमान आणि बनाएं। प्रथम पित्याचं परंतु माताचं देखील तेवढंच कर्तव्य आहे की आपल्या लेकरांना या वचनांमधून शिकवणं। इसलिए भजन संहिता 127:1 में कहता है, आणि म्हणून स्तोत्र संहिता 127:1 आम्हाला सांगतं, यदि घर को यहोवा ना बनाए परमेश्वर जर घर बांधत नाही तो उसके बनाने वाले का परिश्रम व्यर्थ तर होगा। ते बांधणाऱ्याचं श्रम व्यर्थ आहेत। और ये घर कौन बनाएगा? आता हे घर कोण बनवणार आहे? बुद्धिमान व्यक्ति का घर कौन बनाएगा? बुद्धिमान व्यक्तीचं घर बनवणार कोण एक आहे? बुद्धिमान व्यक्ति बनाएगा। बुद्धिमानच बनवणार आहे। और ये बुद्धिमान व्यक्ति कौन है? आणि हा बुद्धिमान व्यक्ति कोण आहे? खुद यीशु मसीह है। स्वतः येशू ख्रिस्त आहे। खुद यीशु मसीह है। स्वतः येशू ख्रिस्त। जोर से कहीं यीशु मसीह है। वो ज्ञानियों का ज्ञानी है। तो ज्ञानी लोक आहेत त्यांच्यापेक्षा अधिक ज्ञानी आहे। वो
बुद्धिमान परमेश्वर तो है। बुद्धिमान परमेश्वर आहे. और ये एक बुद्धिमान व्यक्ति दूसरे बुद्धिमान व्यक्ति को सिखा सकता है। आणि एक बुद्धिमान व्यक्तीच दुसऱ्या बुद्धिमान व्यक्तीला शिकवू शकतो. अगर हम बुद्धिमान बनना चाहते हैं जर तुम्हाला बुद्धिमान बनायचंय तो यीशु जो बुद्धिमान सबसे बुद्धिमान व्यक्ति है उसके पास में आकर सीखना तर पड़ेगा। सर्वाधिक बुद्धिमान व्यक्ती जो येशू ख्रिस्त त्याच्याकडे येऊन तुम्हाला शिकावं लागेल. यहाँ पर लिखा है या ठिकाणी लिहिलंय यदि जर यहोवा अगर घर ना बनाए, परमेश्वर घर बांधत नाही, यदि लिखा है जर असं लिहिलंय, इसका मतलब यह है याचा अर्थ हा हर एक विश्वासियों का घर परमेश्वर ने बांधना है। प्रत्येक विश्वासणाऱ्याचं घर हे परमेश्वराद्वारे बांधलं गेलं उसके पाहिजे. बिना हम अपने घर को नहीं बांध सकते। त्याच्याशिवाय आम्ही आमचं घर बांधूच शकत नाही. मैं एक बार एक कल्याणी नगर में एक बड़े व्यक्तिमत्व के घर पर मैं गया। एकदा कल्याणी नगर या ठिकाणी एका मोठ्या व्यक्तीच्या घरी मी गेलो वो जब चलता था आणि तो जेव्हा चालत होता 17 कार उसके आगे और पीछे चलती थी 17 गाड्या त्याच्या मागे पुढे जायच्या और गाड़ी का नाम भी ऐसे ऐसा कि हम वो उसका उच्चारण भी करने नहीं आता। आणि गाडींची नावं पण अशी की त्याचं नाव सुद्धा आम्हाला घेता येत नाही. और गाड़ियों के अंदर पैसे गिनने की मशीन होती थी। आणि त्या गाड्यांमध्ये पैसे मोजण्याच्या मशीनी ठेवलेल्या असायच्या. इतना वैभवशाली वो आदमी, इतका वैभवशाली तो जब वो व्यक्ती. चलता था तो बड़ी शान से चलता जेव्हा था तो चालायचा मोठ्या तोऱ्यात तो जायचा. और काफी वैभव उसके पास में था। मोठं त्याच्याकडे वैभव होतं. इतना नहीं, एवढंच नाही, उसको कौन से भी इलाके का नाम पूछ लो आप, आणि त्याला कुठल्याही जागेचं नाव तुम्ही विचारा, 100 एकड़ 200 एकड़ 500 एकड़ जगह उसका था। प्रत्येक ठिकाणी त्याची 100, 150, 200 एकर जागा 100 200 नहीं, 1000 1500 2000 ऐसा एकड़ों आणि में। हजारो एकरनी त्याच्याकडे जागा होती. लेकिन वो आदमी एक दिन ऐसा हुआ उसके जीवन में, पण एक दिवस त्याच्या जीवनामध्ये असं घडलं, वो टूट गया, तो तुटून गेला. सब कुछ चला गया, सर्व काही निघून सब गेलं, वैभव निकल गया। सगळं वैभव निघून अब गेलं. वो इंतजार कर रहा है आता तो वाट पाहत आहे आत्महत्या करने की, आत्महत्या करायला. निराशाओं में डूब गया। निराशेमध्ये गेलेला आहे. उसकी कारें भी उसको बचा नहीं पाई, त्याचे कार सुद्धा त्याला वाचवू शकला नाही उसका इतना आलीशान बंगला उसको बचा नहीं पा आणि रहा है। त्याचा आलिशान बंगला त्याला वाचवू शकला नाही जो नोट गिनने की जो मशीन है ना वो भी उसको बचा नहीं पा रही है। आणि त्याच्या नोटा मोजण्याच्या मशीनी पण त्याला वाचू शकत जो नाही नोटों में सोया होता था वो नोट भी उसको बचा नहीं पा रहे हैं। आणि ज्या नोटांवरती तो झोपलेला असेल त्या नोटा सुद्धा त्याला वाचवू शकला नाही. सिर्फ पागल होने कुछ क्षण के लिए पागल, मतलब कुछ दिनों में वो पागल होने वाला है। आणि आता काहीच दिवसामध्ये वेळ लागण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे. इतना मानसिक उसको तकलीफें हो रही हैं, इतका मानसिक त्रासामध्ये तो आहे. वो परेशान हो गया, तो वैतागून गेलेला वो आहे. ढूंढ रहा था आणि तो शोधत होता कौन मुझे इससे बाहर निकाले। कोण मला यातून बाहेर काढणार आहे. हमारे विकी भाई ने उसको सुसमाचार सुनाया। आणि आमच्या विकी दादांनी त्यांना सुवार्ता सांगितली. एक व्यक्ति है एक व्यक्ती आहे जो ज्ञानियों का ज्ञानी है, जो सर्व ज्ञानी आहे. वो परमेश्वर तुझे बाहर निकालेगा, तो परमेश्वर तुला बाहेर वो काढणार आहे. खुदा तुझे बाहर निकाले। तो परमेश्वर तुला बाहेर काढणार आहे. उसने सुसमाचार सुनाया, त्याने सुवार्ता सांगितली. उसके लिए वो यहाँ पर भी आया था, तो या ठिकाणी देखील येऊन उसके लिए गेला. प्रार्थना की गई। त्यासाठी प्रार्थना केली अब गेली. क्या हुआ मालूम है, आता काय झालं माहितीये वो का, जो उसका वैभव चला गया था ते जे त्याचं वैभव निघून गेलं वो होतं वापस आ गया। ते परत आलंय. वो जो आंधी और तूफान उसको घेरे हुए थे, आणि जे वादळ आणि वाऱ्याने त्यांना घेरलेलं होतं, जिससे वो गिरने वाला था, ज्याने तो पडणार होता, खुदा का वचन उसके अंदर गया, देवाचं वचन त्याच्यामध्ये गेलं. लेकिन खुदा के वचन ने उसको क्या किया, पण देवाच्या वचनाने त्याला काय केलं, उसको स्थिर खड़ा किया, त्याला स्थिर उभं उसको केलं, मजबूत खड़ा किया। त्याला मजबूत उभं केलं. वो आंधी तो आ रही थी, आणि वादळ तर येत होतं, लेकिन वो कहता था पण तो म्हणायचा एक सहारा मुझे मिला है, मला एक सहारा मिळाला, मुझे मेरे अंदर एक ताकत मिली है मला माझ्या आतमध्ये एक ताकद और मिळाली मैं आहे खड़ा हुआ हूँ। आणि आता मी उभा राहिलोय. और प्रभु का भी धन्यवाद देता है। आणि तो परमेश्वराचे देखील आभार मानतो. आंधी और तूफान में जब हम चलते हैं ना, आणि वादळ आणि वाऱ्यांमधून जेव्हा आम्ही जातो ना, हमारा खुदा कितना सामर्थ्यवान है ये हमें समझता है। आमचा परमेश्वर किती सामर्थ्यवान आहे याची प्रतीती आम्हाला येते. हमारे बच्चों को ये सिखाना, आणि आमच्या लेकरांना आम्हाला हेच और शिकवायचं यहाँ आहे. कहा गया है आणि या ठिकाणी म्हटलंय यदि यहोवा घर ना बनाए, जर घर परमेश्वर बांधत नाही, आप कितने भी एशियन पेंट उसको लगा दो, मग किती तुम्ही एशियन पेंट लावा कितना ही चमका दो उसको, आणि किती चमकवा घरात, अगर अंदर परमेश्वर नहीं है, जर त्यामध्ये परमेश्वर नाही, प्रभु के वचन नहीं है, देवाचं वचन नाही, उसको मानने वाले नहीं है, त्याला मानणारे कोणी नाही, वो शून्य है, ते शून्य आहेत. वो शून्य है। शून्य आहेत. आपका घर आलीशान होगा, करोड़ों का होगा, लाखों का होगा, आणि आलिशान घरामध्ये तुम्ही राहत असाल, लाखो करोडो रुपयांचं ते असेल, एशियन पेंट भी क्यों ना लगा दें आप, आणि त्याला तुम्ही एशियन पेंट जरी लावला, चमकेगा जरूर,
चमकणार तर लेकिन आहे, अंदर जो जो अंदर है उस बंगले के, पण त्याच्या बंगल्याच्या आतमध्ये जे काही आहे उनको कोई टिका नहीं पाएगा। त्याला कोणी टिकवणार नाही. एक ही चीज है, एकच गोष्ट, एक ही चीज है, एकच गोष्ट, परमेश्वर का वचन, देवाचं वचन, खुदा का वचन, परमेश्वराचं खुदा का वचन, वचन, परमेश्वराचं खुदा का वचन, वचन, देवाचं जो वचन हमें सिखाता है। जे आम्हाला शिकवतं. अपने घर को बांधे आपलं घर बांधा खुदा से, खुदा के वचनों से। परमेश्वराच्या वचनांद्वारे. और इतना ही नहीं, आणि एवढंच नाही, नीति वचन 31:1 में कहा है, आणि नीतिसूत्र 31:1 मध्ये लिहिलेलं आहे, लेमुएल राजा के प्रभावशाली वचन। यहाँ पे एक वर्ड आया है आणि या ठिकाणी एक शब्द आलेला आहे जो उसकी माता ने उसे सिखाया। जी त्याच्या मातेनं त्याला शिकवले आहे. नीति वचन 31:1, आणि नीतिसूत्र 31:1 लमुएल राजाची वचने म्हणजे त्याच्या आईने त्याला शिकवलेली देववाणी. हाँ, देववाणी हिंदी में लिखा है प्रभावशाली वचन। आणि त्या ठिकाणी हिंदीत लिहिले प्रभावशाली वचन. रमाबाई के भाषांतर में मालूम नहीं क्या लिखा है, रमाबाईच्या भाषांतरामध्ये कौन सा? भारदस्त वचन, मतलब प्रभाव डालने वाले वचन। प्रभावी भारदस्त वचन यहाँ पे लिखा है या ठिकाणी लिहिले माता ने सिखाया। माताने शिकवलंय. लेमुएल के राजा के प्रभावशाली वचन लमुएल राजाची वचने जो उसकी माता ने उसे जी सिखाया। त्याला त्याच्या मातेने शिकवली होती. सुनिए, ऐका, यहाँ पर लिखा है या ठिकाणी लिहिले माता ने सिखाया। मातेने शिकवलेली. माता लोग बोल सकते हैं माता ने सिखाया। माता लोग माताएं, मेरी बहन लोग आप कहें जोर से, माता ने सिखाया। जोर से बोल, माता ने सिखाया। और ये जो वचन है ना, यहाँ लिखा प्रभावशाली। आणि हे वचन या ठिकाणी जे लिहिलंय ना ते लिहिलंय प्रभावशाली. जोर से बोले प्रभावशाली, जोर से सब मिलकर कहें प्रभावशाली। प्रभावशाली का मतलब मालूम है? प्रभावशाली याचा अर्थ माहितीये का? प्रभाव डालने वाला, प्रभाव टाकणार आहे, प्रभाव डालने वाला, प्रभाव टाकणार आहे, जबरदस्त, जबरदस्त, भरदस्त, भारदस्त ऐसे वचन। अशी वचन, अशी वचन कहाँ पर मिल सकते हैं ये कुठे वचन? मिळणार आहेत अशी वचन? प्रभु के वचन। देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये. क्या आप अपने बच्चों को चमकते हुए देखना चाहते हैं? तुम्हाला तुमची लेकरं चमकताना पाहिजेत का हो? सितारों के समान आपके बच्चे चमके? ताऱ्यांप्रमाणे तुमची लेकरं चमकावीत. पिता लोग, सिर्फ माता ही नहीं, पिता लोग भी फक्त माताच नाही, पिता देखील. पड़ोसी को पूछना चाहते हैं क्या? किस लिए जी रहे हैं हम लोग? कशासाठी जगतोय आपण? बच्चों के लिए। कोई बच्चों के लिए जी रहे हैं। अच्छा, आणि अपने लिए नहीं कुणाला जी रहे? विचारलं तर सांगतात की का आम्ही लेकरांसाठी जगतोय. अपने लिए नहीं जी रहा है, स्वतःसाठी नाही जगत, बच्चों के लिए जी रहे लेकरांसाठी जगतोय. हैं। वेरी गुड। चांगलंय, बच्चों के लिए जी रहे हैं ना, लेकरांसाठी जगताय ना, तो बच्चों को कुछ देके जाना। मग लेकरांना काहीतरी देऊन जा. मैं आप प्रॉपर्टी छोड़ के जाए उनके लिए, आणि प्रॉपर्टी तर तुम्ही सोडून जालच लेकिन त्यांच्यासाठी. प्रॉपर्टी से जो बड़ी चीज है ना, भरदस्त प्रभावशाली, वो छोड़कर जाए। पण प्रॉपर्टी पेक्षा महत्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत ना, भारदस्त, ते त्यांच्यासाठी सोडून आप जा. भी नहीं रहेंगे ना इस दुनिया या में, जगामध्ये तुम्ही जरी नाही राहिला हमारे बच्चे सितारों के समान, धैर्य के समान, साज के समान वो जिएंगे। आणि आमचे जे लेकरं आहेत ते ताऱ्यांप्रमाणे चमकणार आहेत सिंह के समान वो जिएंगे। आणि सिंहासारखे जगतील. कहीं भी छोड़ दो बच्चों को हमारे, आणि कुठेही सोडा आमच्या लेकरांना. जंगल में छोड़ दो, सिटी में छोड़ दो, कहीं भी छोड़ दो, गांव में छोड़ दो, सिंह के समान निडरता से वो आणि जिएंगे। जंगलामध्ये सोडा, गावामध्ये, शहरामध्ये, कुठेही सोडा, ते सिंहासारखे चमकणार क्योंकि आहेत. मेरे बच्चों को मैं प्रभावशाली चीजें देके जा रहा कारण हूँ, माझ्या लेकरांना मी प्रभावशाली गोष्टी देऊन चाललोय. साहस की चीजें देके जा रहा हूँ। आणि साहसी गोष्टी. कुछ बच्चे लोग जैसे ही घर छोड़ने का नाम लिया, रोना शुरू हो जाता है, आणि काही लोक जसं घर सोडण्याचं नाव घेतलं की लगेच रडू लागतात. क्योंकि माँ बाप कभी छोड़ने के लिए तैयार ही नहीं होते। कारण की आई वडील सोडायसाठी तयारच होत नाही. नाही नाही बाबा, अजिबात डोळ्यापासून लांब होऊन द्यायचे नाही। कैसे सीखेगा बच्चा? कसं शिकणार आहे लेकरू? आप भरोसा कीजिए बच्चों पर। तुम्ही लेकरांवरती भरोसा ठेवा. आपको मालूम है ना, आपने उनके अंदर वचन डाल दिया, ये वचन ही काम करेगा हमारे बच्चों को संभालने का। हे वचनच काम करणार आहे आपल्या लेकरांना सांभाळण्यासाठी. मैं उसकी तैयारी कर रहा हूँ। आणि मी तयारी करत आहे. माँ ने मुझे छोड़ दिया था, माझ्या आईने मला सोडलं होतं 6 महीना चला जा बाइबल स्कूल के लिए, आणि 6 महिने जा बायबल स्कूलला जा। जा. वहाँ पे कोई अच्छा खाना मिलता था घर के अंदर, लेकिन वहाँ खाना भी नहीं, गॅरंटी नाही मिलेगा की नाही। आणि घरात होतं, खात होतो, पण तिथं गेल्यानंतर आज जेवण मिळेल की नाही याची काही शाश्वती नव्हती. मैं थोड़ा सा
सोच रहा था जाऊं कि नहीं। आणि मग मी विचार करत जाऊ की नको जाऊ, घर के अंदर कंफर्ट जोन में था कारण की घरामध्ये मी चांगल्या सुख विलासामध्ये होतो, लेकिन वहां पे कुछ भरोसा नहीं था। पण तिथं कशाचाच भरोसा नव्हता। लेकिन माँ ने मुझे भेजा, पण माझ्या आईने मला पाठवलं, 1 महीना नहीं, 2 महीने, 6 महीने के लिए। 1-2 महिने नाही, 6 महिने। और मैं मेरी माँ का धन्यवाद करता हूँ कि उसने मुझे छोड़ा आज, इसलिए मैं यहाँ पर खड़ा हूँ। आणि माझ्या आईचे आभार मानतो की तिने मला सोडलं आणि म्हणून मी इथं उभा आहे। सिर्फ वो प्रार्थना ही नहीं करती थी, आणि फक्त ती प्रार्थनाच करत होती असं नाही, उसने मुझे प्रभु के वचन का सीखने के लिए भेजा। तिने मला देवाची वचनं शिकण्यासाठी पाठवलं। और मैं वहाँ खाना बनाता, कपड़े धोता, बर्तन मांजता, वो घर में भी करता था अभी, लेकिन वहाँ ज्यादा सीख लिया। आणि मग तिथं त्या ठिकाणी जाऊन मी जेवण बनवणं, कपडे धुणं, भांडी घासणं शिकवलो। और वहाँ पे मैंने सीखा कि कैसे जीते हैं। आणि तिथे गेल्यानंतर मला कळालं की कसं जगायचं। वहाँ पे लोगों को मैंने देखा कि कैसे बढ़ते हैं। आणि त्या ठिकाणी लोकांना मी पाहिलं ते कसे वाढतात। मैं वहाँ पे बहुत सारी चीजें मुझे सीखने आणि मिला। बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी मला शिकायला मिळाल्या। सुनिए सुनिए सुनिए, ऐका, मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आप अगर हन्ना के जैसा करेंगे, तुम्ही जर हन्नेप्रमाणे कराल आपके बच्चे तर तुमचे लेकरं ये पीढ़ी के अंदर या पिढीमध्ये संदिष्ट बनेंगे, संदेष्टे बनतील, संदिष्ट बनेंगे। संदेष्टे बनतील। कैसे? कसं? हन्ना मालूम है हमें, आपल्याला हन्ना माहिती आहे, कोई बच्चा नहीं था, मूल नव्हतं, सब चिढ़ाते थे, सगळे चिडवत होते, खुदा से प्रार्थना किया, देवाकडे प्रार्थना हे केली, खुदा, हे परमेश्वरा, हे खुदा, हे परमेश्वरा, हे खुदा। हे परमेश्वरा। लोग बाज बोलते हैं, लोक मग वांज बोलतात, लोग बाज बोलते हैं, ते लोक वांज बोलतात, चिढ़ाते हैं, चिडवतात। मेरी सुधी ले, माझं तू ऐक, मुझे याद रख, माझी आठवण कर, मुझे याद कर, माझी आठवण जो कर, बच्चा तू मुझे देगा ना, आणि जे मूल तू मला देशील ना, तेरे मंदिर में उसको समर्पण मी करूंगी, त्याला तुझ्या मंदिरात समर्पित मैं तेरे करेन, लिए उसको दूंगी। मी तुझ्यासाठी त्याला देऊन टाकेन। और उसी दिन नवबुद्ध हुआ, भविष्यवाणी हुई, आणि त्याच दिवशी तिच्यावर भविष्यवाणी झाली। अगले साल आएगी ना, पुढच्या वर्षी येशील ना, खाली नहीं आएगी, तर रिकामी येणार नाही, बच्चा साथ में होगा, मूल बरोबर असेल, बच्चा साथ में होगा। मूल तुझ्या सोबत और असेल। वैसे ही हुआ, आणि तसंच झालं, प्रभु कभी झूठ नहीं बोलता, देव कधी खोटं बोलत नाही। प्रभु ने उसको दिया, प्रभूने तिला दिलं, प्रभु को धन्यवाद दिया। देवाला धन्यवाद दिला। अब वापस मंदिर में जाने का समय आया, आता पुन्हा मंदिरामध्ये जाण्याची वेळ आली। अब वो कह रही है आता ती म्हणते मुझे इस बच्चे को देना है, मला हे मूल द्यायचंय, मंदिर में देना है, मंदिरात द्यायचंय, प्रभु के कार्य के लिए देना है, देवाच्या कार्यासाठी द्यायचं, इसका दूध छूटने दो। त्याचं दूध सुटू दे। कितने साल का बच्चा दूध छूटता है? ज्यादा से ज्यादा 6 महीने या 3 इयर्स। हाँ, यहाँ पर नर्सरी भी है। 3 साल पकड़ लो, 3 साल उसने अपने बच्चे को 3 साल संभाला। आणि तिने त्या मुलाला 3 वर्ष सांभाळलं। लेकिन वो क्या कहती थी मालूम? पण ती काय म्हणायची माहितीये? बांझ थी, वांज होती, खुदा ने उसको दिया, देवानं तिला दिलं, उसने अपना मन उसके ऊपर नहीं लगाया, तिने आपलं मन त्याच्यावरती जडून रोज ठेवलं नाही। कहती थी, रोज म्हणायची ये मेरा नहीं है, हे माझं नाही ये आहे, खुदा का हे है, देवाचं आहे, ये मेरा नहीं है, हे माझं नाही, ये खुदा का है, हे देवाचं ये आहे, मेरा नहीं है, हे माझं ये नाही, खुदा का हे है, देवाचं आहे। और 3 साल के बाद वो अपने बच्चे को तैयार करते हैं। आणि 3 वर्षानंतर ती आपल्या लेकराला तयार करते। किसके लिए? कशासाठी? मंदिर में ले जाने के लिए। मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी तैयारी किया। तयारी केली। किस लिए? कशासाठी? प्रभु के मंदिर में छोड़ने के लिए। देवाच्या मंदिरात सोडण्यासाठी। कौन माँ बाज स्त्री जिसको प्रभु ने आशीष दिया, कौन छोड़ेगा 3 साल के बाद? आणि कोण सोडणार आहे जिला इतक्या वर्षानंतर ते मूल मिळालं? मैं उधर होता, मी त्या ठिकाणी असतो, प्रभु को बहाने करता, प्रभूला कारण सांगितली असती। 15-20 साल तो ऐसे निकल जाते। 15-20 वर्ष कारणांमध्येच निघून गेली असती। उसको अच्छा पढ़ाता लिखाता, त्याला चांगलं शिकवलं असतं। कौन प्रभु क्या भूल जाता, प्रभूने दिलं काय कसं मी विसरून गेलो असतो। लेकिन ये माता ऐसी थी, परंतु ही माता अशी होती, ये माता ऐसी थी, ही माता अशी होती, अपने बच्चे का भविष्य बनाने वाली, आपल्या मुलाचं भविष्य बनवणारी, अपने बच्चे का भविष्य रोशन करने वाली। आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल और उसको करणारी। ये मालूम था, आणि तिला हे माहित होतं उसके बच्चे का भविष्य जो रोशन होने वाला है वो एक ही जगह है, वो है परमेश्वर का मंदिर। आणि तिच्या मुलाचं भविष्य जर उज्ज्वल व्हायचं असेल त्यासाठी एकच जागा आहे, ते म्हणजे देवाचं कोई मंदिर। यूनिवर्सिटी नहीं है, कुठली युनिव्हर्सिटी नाही, एक ही यूनिवर्सिटी है, एकच युनिव्हर्सिटी जो ऊपर की यूनिवर्सिटी जी है वरची युनिव्हर्सिटी वो आहे प्रभु की यूनिवर्सिटी आणि है, देवाची युनिव्हर्सिटी, खुदा की यूनिवर्सिटी है। देवाची युनिव्हर्सिटी। मूसा ने इब्रियों का ज्ञान सीखा, आणि मोशेने इब्री लोकांचं ज्ञान बड़ा घेतलं, ज्ञानी व्यक्ति था, मोठा ज्ञानी व्यक्ती, लेकिन वो बोलता है ये कोई काम का नहीं है। परंतु म्हणतो हे काय व्यर्थ आहे। उसने प्रभु के ज्ञान को ले लिया त्याने देवाचं ज्ञान घेतलं और एक अच्छा बुद्धिमान व्यक्ति आणि वो एक बना, चांगला बुद्धिमान व्यक्ती तो बनला, जिसने 6 लाख लोगों से ज्यादा भी लोगों को छुटकारा दिया। ज्याने 6 लाखापेक्षा अधिक लोकांची सुटका केली।
वो मोसे। तो मोशे। ये हन्ना ने 3 साल के बाद प्रभु के मंदिर में लेकर या गई। ठिकाणी हन्ना तिच्या लेकराला 3 वर्षानंतर देवाच्या मंदिरामध्ये सोडण्यासाठी घेऊन आली उसने एली को दे दिया, आणि ते त्याला दिलं, याजक को दिया। याजकाला दिलं। याजक को कहा याजकाला म्हटली ये बच्चा मेरा नहीं है, हे मूल माझं नाहीये, खुदा का है, देवाचं आहे, ये ले लो, हे घ्या, ये ले लो, हे घ्या, इसको सिखाओ, त्याला शिकवा, इसको सिखाओ। त्याला शिकवा। क्या हुआ मालूम? काय झालं माहितीये का? क्या हुआ मालूम? काय झालं? दुनिया की सबसे बेहतरीन चीज उस माता ने अपने बच्चे को दिया। या जगातली सगळ्यात उत्तमातली उत्तम गोष्ट या मातेने आपल्या लेकराला दिली। कहां पर? कुठे? प्रभु के मंदिर में। देवाच्या मंदिरात छोड़ दिया उसने। सोडून दिलं। आपको मालूम है क्या करते थे वो? तुम्हाला माहिती आहे का ती काय करायची? वो रोज नहीं मिलने जाते थे उससे। रोज नव्हती त्याला भेटायला जात, रोज नहीं मिलने जाते। रोज नव्हती जात अगर भेटायला। हमारे बच्चे को एक दिन भी अगर हम छोड़ दें तो 100 बार फोन करेंगे, पडला का, काय झाला का, काय लागला का। और घर में भी रहेंगे तो उसी की याद आती। आणि घरात जरी असतो तरी लेकराचीच आठवण येते। उसका संभालने वाला उसका परमेश्वर है साहब। त्याचा सांभाळणारा परमेश्वर समर्थ आहे। हमने बाइबल स्कूल शुरू किया, आम्ही बायबल स्कूल सुरू केलं मजा आ रहा है बाइबल स्कूल के आणि फार मजा येते। अंदर। मैं तो सोचा था बड़े बड़े बच्चे आएंगे, आणि मला असं माझा विचार होता की मोठमोठी मुलं येतील हमारी कल्पनाओं के बाहर बड़े बड़े बच्चे आ गए। आणि आमच्या कल्पनेच्या पेक्षा बाहेरच मोठे मुलं आली। 5th में 5वीं वाले, 6ठी वाले, 7वीं वाले, 8वीं वाले, ऐसे बच्चे यहाँ पर आ आणि गए। 5वी 6वी 7वी 8वी ची मुलं आली। पहले ही दिन हमारा था, आणि आमचा पहिलाच दिवस होता। अनाउंसमेंट किया, अनाउन्समेंट केली। एक बच्चा पूरा सामान लेकर इधर आ गया। एक मुलगा पूर्ण सामान घेऊन इथं आला। छोटा है, छोटा आहे, मतलब 7th या 8th में होगा। 7वी 8वी मध्ये असेल। वो बच्चा पहले मोबाइल, हमेशा मोबाइल, आणि तो मुलगा आधी नुसतं मोबाईल घेऊन असायचा टीवी के सिवा जी नहीं सकता। आणि टीव्ही शिवाय जगूच शकत नव्हता। पानी भी उसको पीने के लिए लेके जाना पड़ता था, आणि पाणी पण त्याच्या हातामध्ये त्याला घेऊन जाऊन द्यावं खाना लागत भी उसको खिलाना पड़ता था। होतं। जेवण त्याला चारावं लागत होतं। लेकिन यहाँ पर आ गया, पण या ठिकाणी आला हमने सोचा ये कैसे रहेगा यहाँ आणि पर। आम्ही त्याच्याकडे बघून विचार केला हा कसा राहील इथे। उसने उसके मम्मी डैडी को बोला त्याने त्याच्या मम्मी आई वडिलांना सांगितलं मैं इधर रहने वाला हूँ। मी इथं राहणार आहे। बड़ा प्रश्न था हमारे लिए भी। मोठा प्रश्न होता कभी घर आमच्यासाठी। नहीं छोड़ा, कधी घर सोडलेलं लाड नाही प्यार से बड़ा हुआ है। आणि फार लाडाकोडात सिर्फ वाढलेला। मुंह से शब्द निकले, वो निकलने से पहले सब चीजें हाजिर। आणि तोंडातून शब्द निघण्या अगोदर त्याच्या हातात वस्तू। 10,000 बोलो, 14,000 बोलो, 15,000 की बोलो, 20,000 की बोलो, एकुलता एक है इसलिए सब ला कर देते। आणि एकुलता एक मुलगा किती पैशाचा असू देत सगळं आणून देत होते। बहुत सालों के बाद बच्चा हुआ है, कारण बऱ्याच वर्षांनी मूल झालेलं आहे। लाडला है। खूप लाडका। यहाँ पर आ गया, इथं आला बड़ा क्वेश्चन मार्क था हमें भी, प्रश्न आणि चिन्ह मोठं प्रश्न चिन्ह होतं। था। रुका हो, तो थांबला, मच्छर खा रहे हैं उसको। मच्छर चावतायत। दूसरा दिन हुआ, दुसरा दिवस आला बच्चे लोग आने लगे, उसको देख के उसके दोस्त आ गए, आणि त्याला बघून त्याचे मित्र पण आले उनको देख के उसके दोस्त आने लगे। आणि त्यांना बघून त्यांचे मित्र आले। ऐसे करते करते 40 लोग बच्चे हो गए, असं करता करता 40 मुलं झाली और भी आ रहे थे। आणि अजून येतच होते। एडमिशन रुका दिया। आम्ही थांबवला अब प्रवेश। ये बच्चे क्या करने लगे? आता हे मुलं काय करू लागले? मोबाइल से दूर, मोबाईल पासून लांब, टीवी से दूर। टीव्ही पासून लांब। और मैं उन माताओं का धन्यवाद करता हूं जिन माताओं ने अपने दिल को थोड़ा सा मजबूत करके अपने बच्चों को इस बाइबल स्कूल में भेजा है। आणि त्या मातांसाठी मी विशेष करून आभार मानतो ज्यांनी हृदयावरती दगड ठेवून आपल्या लेकरांना बायबल स्कूल साठी पाठवलंय। हन्ना के जैसा, हन्ना सारखं, हन्ना जैसा। हन्ने सारखं ये बच्चे क्या करने लगे? हे मुलं काय करू लागले? सुबह 4 बजे उठने लगे। सकाळी 4 वाजता उठू लागले। 4 बजे उठ के क्या करते हैं? काय करतात उठून? 4 से 6 बजे तक प्रार्थना करते हैं। 4 ते 6 प्रार्थना करतात। 6 से 7 अपना काम करते हैं, 6 ते 7 आपलं काम करतात। बर्तन मांजते हैं, भांडी घासतात, कपड़े धोते हैं, कपडे धुतात, रोटी बनाना सीख गए, चपाती बनवायला शिकले, सब्जी बनाना सीख गए। भाजी बनवायला शिकले। अगर आप खाना चाहते हो तो आप रुक सकते हैं। आणि खायचं असेल तर थांबून बघा। और इतना ही नहीं, एवढंच नाही, इतने छोटे बच्चे एवढे छोटी मुलं 5-5 सेशन अटेंड करते हैं। 5-5 सेशन इथं बसून अटेंड रात को करतात। 11 बजे सोते हैं, रात्री 11ला सुबह झोपतात, 4 बजे उठते हैं। सकाळी 4ला उठतात। मैं और राजेश भाई पीछे लगे हुए उनके। आणि आम्ही त्यांच्या मागे लागलेलो आहोत। जाओ घर पे, जा घरी, जाओ घर पे, जा घरी, जाओ घर पे। जा घरी। वो बोलते हमें बोलते दादा आप जाओ, हम नहीं जाते। आणि ते म्हणतात, तुम्ही जा, आम्ही नाही जात। रुक गए यहाँ पर। थांबलेत। मैंने देखा मी पाहिलं कुछ बच्चे कपड़े धो रहे थे, काही मुलं कपडे धुत होते उनके कपड़े वो धो रहे थे, माताएं रो रही थी। आणि ते कपडे धुतात आणि त्यांच्या आया रडत होत्या। माझा बच्चू घरी कधीच कपडे धुत नव्हता, आणि माझा मुलगा घरी कधीच कपडे धुत नव्हता, माझा बच्चू कधीच ऐसा करत नव्हता। आणि माझं मुलं कधीच असं करत नव्हतं। उनको देखकर रो रहे हैं, आणि त्यांना बघून रडतायत। मैं उनको देख के हंस रहा हूँ।
यही समय है सीखने का। आणि हीच वेळ आहे शिकायची. धन्यवाद माताओं के लिए, धन्यवाद पिताओं के लिए, आणि त्या माता पित्यांसाठी धन्यवाद. धन्यवाद। त्या माता पित्यांसाठी धन्यवाद. इसलिए मैं कहता हूँ कि आप सिर्फ शनिवार को मिलने आना, आणि त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही फक्त शनिवारी भेटायला यायचं रोज मिलने मत आना। आणि रोज त्यांना भेटायला येऊ नका. मेरे माँ बाप 6 महीने छोड़ दिया, कभी फोन पे बात भी नहीं किया। आणि माझे आई वडील 6 महिने मला सोडलं, फोनवर बोललो सुद्धा नाही. एक बात क्या अच्छा हुआ मालूम, एक गोष्ट चांगली काय झाली मैंने माहिती? विश्वास का जीवन सीखा। मी विश्वासी जीवन जगणं शिकलो. मेरे पास साबुन नहीं होता था नहाने के लिए, आणि माझ्याकडे आंघोळ करण्यासाठी साबण और नसायचं. मैंने ठहराया था। आणि मी ठरवलं होतं, मेरे माँ बाप ने मुझे भेजा है, माझ्या आई वडिलांनी मला और पाठवलं मेरे ऊपर बड़ी अपेक्षा है उनकी। आणि माझ्याकडून त्यांच्या फार मोठ्या मैं अपेक्षा घर आहेत. में बड़ा लड़का हूँ, मी घरात मोठा मुलगा आहे और उनके ये अपेक्षा थी कि मैं उनके लिए कमा कर उनको दूं। आणि त्यांच्या माझ्याकडून ही अपेक्षा होती की मी कमवून त्यांना द्यावं. लेकिन जब प्रभु की पहचान मेरे घर में हुए, पण प्रभूची जेव्हा ओळख माझ्या मेरी माँ घरामध्ये को झाली, प्रभु ने ठीक किया, माझ्या आईला प्रभूने ठीक केलं भूत बंधन से उसको आजाद किया। आणि तिला बंधनामधून स्वतंत्र केलं. उस दिन मेरे माता और पिता ने ये समर्पण किया, त्यावेळेस माझ्या माता पित्यांनी हे समर्पण केलं हमारे बड़े लड़कों को प्रभु में देंगे, की आमच्या मोठ्या मुलाला आम्ही प्रभूसाठी देऊन टाकू. हम उसको प्रभु में समर्पण करेंगे। आम्ही त्याला प्रभूसाठी समर्पित और करणार. मेरे माँ बाप ने किया आणि माझ्या आई वडिलांनी केलं. मुझे बाइबल स्कूल में भेज दिया, मला बायबल स्कूलमध्ये पाठवलं. पैसे नहीं दिया उन्होंने, पैसे नाही दिले. पास्टर ने बोला था इसको कुछ देना नहीं है, पास्टरने सांगितलं याला काही द्यायचं क्योंकि नाही, मुझे सिखाना चाहते थे। कारण मला शिकवू इच्छित होते. उन्होंने अपने दिल पे पत्थर रखा। त्यांनी आपल्या हृदयावरती दगड ठेवला 6 महीने में एक भी बार फोन नहीं किया, आणि 6 महिन्यात एकदाही फोन केला नाही. साबुन नहीं होता था, साबण नसायचा कधीतरी, प्रार्थना करता था, प्रार्थना करायचो. खुदा कल नहाने के लिए साबुन नहीं है, परमेश्वर उद्या आंघोळीसाठी साबण नाही, खुदा तेल के लिए तेल नहीं है मेरे पास में, माझ्याकडे तेल नाहीये, मैं किसे मांगूंगा नहीं, मी कुणाकडे मागणार नाही. तू मेरा पिता है, तू माझा पिता आहेस, तू मेरा बाप है, तू माझा पिता आहेस, तू मुझे देना। तू मला दे. क्या चमत्कार होता था मालूम, आणि काय चमत्कार व्हायचं ऐसे माहिती? व्यक्तियों से साबुन आता था जिसको मैं कभी पहचानता नहीं था, अशा व्यक्तींकडनं साबण यायचं ज्यांना मी कधी ओळखतही नव्हतं. तेल मिल जाता था, तेल मिळायचं, कपड़े नहीं होते थे, कपडे नसायचे, खुदा बाप कपड़े भेज देता था। परमेश्वर कपडे पाठवायचं. हमने दोनों ने डिटेल्स किया है, आणि आम्ही दोघांनी डीटीएस केलंय खाना नहीं मिलता था। आणि जेवण नाही मिळायचं. एक बार हमारी इच्छा हुई मटन खाने की, आणि एकदा आमची इच्छा झाली मटण खाण्याची. पानी वाली दाल मिलता था, दाल पानी आणि पानी। डाळ वरण म्हणजे पाणीच असायचं निवळ. आप चिंता मत करें, आपके बच्चों को अच्छा मिल तुम्ही रहा है। चिंता करू नका, तुमच्या लेकरांना खूप चांगलं मिळतंय. घुटने पे जाते थे, आम्ही गुडघ्यावर जायचो. खुदा हम तुझ पे विश्वास करते प्रभू आम्ही तुझ्यावर विश्वास हैं, ठेवतो. आज खाने की इच्छा हो रही है। आज हे खायची इच्छा होती. शाम को एक आदमी भागता हुआ आता है, संध्याकाळी एखादा व्यक्ती धावत यायचा. 1-2 किलो नहीं, 1-2 किलो नाही, 5-6 किलो। 5-6 किलो मटण देऊन जायचं. मैंने वहां पे विश्वास का जीवन सीखा। आणि त्या ठिकाणी विश्वासाचं जीवन आम्ही शिकलो. मेरे प्रभु ने आदमियों के ऊपर विश्वास को तोड़ना सिखाया, माझ्या प्रभूने मनुष्यावरचा विश्वास तोडायला शिकवलं और उसके ऊपर कैसे विश्वास रखा जाता है वो मुझे आणि सिखाया। देवावर कसा विश्वास ठेवला जातो ते शिकवलं. मेरे प्रभु ने वहां पे मिनिस्ट्री करना सिखाया। आणि मला प्रभूने मिनिस्ट्री करायला शिकवलं. मैं जाता था पर्चे बांटने के लिए, आणि त्या ठिकाणी मी ते ट्रॅक्स वाटायला जायचो. गार्डन में जाता था, गार्डन मध्ये मैं जायचो हाथ रख के लोगों के ऊपर प्रार्थना करते आणि था, हात ठेवून लोकांसाठी प्रार्थना करायचो. ऑन द वहीं के वहीं प्रभु उनको चमत्कार करता। आणि तिथल्या तिथंच परमेश्वर चमत्कार करायचा. मेरा विश्वास बढ़ने लगा। माझा विश्वास वाढू लागला. जब मैं स्कूल में, मेरी माता ने जब मुझे भेजा, आणि जेव्हा मला त्या स्कूलमध्ये माझ्या आईने पाठवलं, आज मैं उसकी वजह से, मैं कह सकता हूँ मेरा प्रभु का अनुग्रह है, लेकिन उसकी वजह से मैं आज यहाँ पे खड़ा हूँ। आणि आज मी म्हणू शकतो की त्यामुळे मी इथे उभा आहे. देवाचं कृपा तर आहेच आहे. आमेन। आमेन. अब पहली बात, पहिली गोष्ट, अपने बच्चों को छोड़े, आपल्या लेकरांना सोडा, प्रभु के मंदिर में लेकर। देवाच्या मंदिरात घेऊन या. माताएं, मैं आपसे कहना चाहता हूँ कि जिस प्रकार हम ट्यूशन सिखाते हैं, स्कूल सिखाते हैं, उसी प्रकार विश्वास का जीवन, वचनों का जीवन उनको सिखाएं। मातांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, जसं तुम्ही त्याला ट्युशनला पाठवता, शाळेत पाठवता, तसंच देवाचं वचन देखील त्याचप्रमाणे त्यांना शिकवा. प्रार्थना करना सिखाएं, प्रार्थना करायला शिकवा. प्रभु का वचन उनको सिखाएं। देवाचं वचन त्यांना शिकवा. कभी कभी प्रभु के सीखने के लिए उनको भेजें, आणि कधी देवाची वचनं शिकवण्यासाठी त्यांना पाठवा. भेजें उनको, शिकण्यासाठी पाठवा, त्यांना पाठवा. हन्ना ने मंदिर में भेजा, हन्नेने मंदिरात क्या पाठवलं. हुआ मालूम है? काय झालं माहितीये का? इस्राएल का संदेष्टा बन गया। इस्रायलचा संदेष्टा झाला. इस्राएल का संदेष्टा बन इस्रायलचा संदेष्टा झाला. आमेन। आमेन. नहीं, हम दूर नहीं कर सकते अपने बच्चों को। आम्ही आपल्या लेकराला दूर करू शकत नाही. कैसे सीखेंगे? तर कसं शिकणार आहेत?
त्या मुलांमध्ये कसा पाठवायचा आपण उन बच्चों में कैसे भेजें हम? आणि त्या लेकरांमध्ये कसं पाठवू आम्ही? नहीं होगा. नाही होणार. यीशु कहाँ सीखा मालूम? येशू कुठे शिकला माहिती? उसके माँ बाप उसको कहाँ सिखाया? त्याच्या आई वडिलांनी त्याला कुठे शिकवलं? नासरत शहर में. नासरेत शहरात. वहाँ पे पला बड़ा. आणि त्याच ठिकाणी त्याचं पालन पोषण उसके झालं. माँ बाप ने उसको वहाँ सिखाया. त्याच्या आई वडिलांनी त्याला त्या ठिकाणी शिकवलं. हम जानते हैं कि नासरत शहर के बारे में आणि नासरेत शहराविषयी आम्हाला माहित आहे. क्या कुछ अच्छा निकलेगा? आणि त्यातून काही चांगलं निघणार आहे यस का? निकलेगा. हो निघणार आहे. यस निकलेगा. हो निघणार आहे. उस नासरत में से मेरा प्रभु यीशु मसीह त्या निकला. नासरेत मधूनच माझा प्रभू येशू ख्रिस्त उस निघाला. गंदगी से मेरा यीशु मसीह निकला. त्या गाण्याच्या ठिकाणामधून माझा येशू ख्रिस्त निघाला. और उसका जीवन शुद्ध और पवित्र आणि था. त्याचं जीवन शुद्ध आणि पवित्र कौन निघालं. उसको पाला पोसा? कुणी त्याला पालन पोषण उसकी केलं? माँ ने, त्याच्या आईने, उसके पिताजी ने. त्याच्या आई वडिलांनी. किस तरह? कशा प्रकारे? प्रभु के वचन डालकर. देवाचे वचन जब टाकून. 12 साल का हुआ ना, जेव्हा तो 12 वर्षाचा झाला, यरूशलेम के मंदिर में बैठा हुआ है. यरूशलेमच्या मंदिरामध्ये बड़े बड़े पंडितों का जबान बंद कर दिया. मोठ्या मोठ्या पंडितांचे त्यांनी तोंड बंद केले. वो कह रहे हैं पंडित, ते पंडित म्हणत आहेत, इतना ज्ञान इसको कहां से आ गया? एवढं ज्ञान याच्याकडे कुठून आलं? उसकी माँ ने सिखाया. त्याच्या आईने शिकवलं. उसकी माँ ने सिखाया. त्याच्या आईने शिकवलं. उसको चर्च जाना सिखाया. त्याला चर्चला जायला लूक इसका शिकवलं. 4 अध्याय अगर पढ़ लेते हैं, वहां पे लिखा है 4 बारे में लिखा है वहां पर कि यीशु मसीह की रीत वो उसका रीत थी और शब्द के दिन चर्च में जाने की. आणि लूक मध्ये लिहिलेलं आहे की त्याच्या रीती रिवाजाप्रमाणे तो शाब्बाताच्या दिवशी मंडळीमध्ये जात असे. कौन सिखाया? कोणी शिकवलं? कौन सिखाया? कोणी शिकवलं? उसकी माँ ने सिखाया. त्याच्या आईने शिकवलं. और वो हीरो बना. आणि तो हिरो झाला. कोई भी चीज का प्रभाव यीशु मसीह पर नहीं हुआ, कुठल्याही गोष्टीचा प्रभाव येशू ख्रिस्तावर झाला नाही, बल्कि पण यीशु मसीह का प्रभाव उस नासरत में हुआ. येशूचा प्रभाव त्या नासरेत शहरावरती पडला. नतनेल बोलता है. नतनेल म्हणतो, टीचर है, बड़ा व्यक्ति है, आणि मोठा व्यक्ती आहे, ज्ञानी व्यक्ति है. ज्ञानी व्यक्ती आहे. क्या नासरत से कुछ अच्छा निकलेगा? नासरेतातून काही चांगलं निघेल यीशु का? मसीह खड़ा हुआ है. येशू ख्रिस्त उभा आहे. निकलेगा सर. होणार आहे, निघणार आहे. वो मैं तो मी आहे. और मैं हूँ. तो मी आहे. वो मैं हूँ. तो मी आहे. यीशु मसीह का प्रभाव नतनेल के ऊपर हुआ. येशूचा प्रभाव त्या नतनेलावर झाला. चिंता मत करें. म्हणून काळजी करू नका. आपके बच्चों के अंदर डाल दिया ना वचन. तुमच्या लेकरांना इथं टाकलंय ना, संसार की कोई वस्तु उस पर प्रभाव नहीं कर पाएगी. जगातली कुठल्याही वस्तूचा प्रभाव त्याच्यावर होणार नाही. वो प्रभाव करेगा संसार पर. तो प्रभाव करणार या जगावर. वो प्रभाव करेगा संसार पर. तो या जगावर प्रभाव टाकणार होणार आहे. सिखाएं. त्यांना शिकवा. कहाँ सीखेंगे? कुठे शिकणार आहेत? अपने घर में, आपल्या घरात, परमेश्वर के मंदिर में. देवाच्या मंदिरात. अगर छुट्टियां हैं, यहाँ वहाँ ना छुट्टियां समय ना बिताए, बाइबल स्कूल में भेज दे. आणि सुट्ट्या आहेत, इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा बायबल स्कूल मध्ये पाठवा. छोटे छोटे कोर्स होते हैं बाइबल के, वहाँ भेज आणि दे. बायबलचे छोटे छोटे कोर्सेस असतात त्या ठिकाणी पाठवा. कुछ होने वाला नहीं है. काही होणार अगर नाही. हन्ना 3 साल का बच्चा छोड़ सकती है, हमारे तो 7-8 साल के भी छोड़ दे. आणि ह्यांना 3 वर्षाचं सोडू शकता, आमचं तर 7-8 वर्षाचं सोडू शकता. काय खाणार? इथे त्याला मॅगी लागते. इथे त्याला, अरे छोड़ दो यार, सब सीख जाएगा. सगळं शिकेल. सकाळी लवकर उठून चहा लागते, कॉफी लागते, सब सीख जाएगा. दिवसभर कुरकुर कुरकुर खात राहतो. 5 मिनिट हुए नाही कुरकुरे आहे, 5 मिनिट आहे नाही कुरकुरे. पिशवीमध्ये काय तर कुरकुरे, दिवसभर ते चरत असतो. छोड़ तो दे. सोडून तर बघा, प्रभु सिखा देगा. प्रभू शिकवेल. कैसे लड़ना सीखेगा? मेह से, बारिश से, आंधी से कैसे लड़ना सीखेगा? वादळ वारा पावसाशी लढायला कसं शिकणार आहे? कुरकुरे से लड़ नहीं सकता. कुरकुरेने लढू शकत नाहीये. मैगी से लड़ नहीं सकता. मॅगीशी लढू और आंधी तूफान की बात कर रहे हैं. आणि पुढे वादळ आणि वाऱ्याच्या गोष्टी. मैगी से लड़ने दो, बिस्किट से लड़ने दो. मॅगी बिस्किटाशी लढू द्या. जब नहीं मिलेगा तब पता चलेगा क्या होता है. जेव्हा मिळणार नाही तेव्हा माहित पडेल की काय असतं. और चल रहे हैं, नहीं मेरे बच्चे को आंधी तूफान पहले कुरकुरे से झगड़ना सिखा दो. आंधी तुफान फार लांबच आहे, पहिलं कुरकुरेशी त्यांना शिकवा लढणं. मोबाइल से लड़ना सिखा दे. मोबाईलशी लढायला शिकवा. टीवी से लड़ना सिखा दे. टीव्हीशी लढायला शिकवा. इसलिए तो वहां लिखा है, इसलिए वहां लिखा है, आणि म्हणून त्या ठिकाणी लिहिलंय, बाढ़ें आई, आंधियां चली, पूर आला, वादळ आलं, घर से टकराई, आणि त्या घराला लागलं, हिला नहीं. पण ते हल्लं नाही. क्यों? का? खुदा का वचन डाल. देवाचं वचन. सिखाना बच्चों को. शिकवायचं का लेकरांना? थोड़ा सा तर थोडस घट्ट करावं लागेल. आमेन. हमारी ये प्रार्थना है, आमची हीच प्रार्थना आहे, हमारे बच्चों को हम सिखाएं. आमच्या लेकरांना आम्ही शिकवावं. हमारा जॉय तो सुबह आके बैठ जाता है, 6 बजे तैयार हो जाता है. जॉय सकाळी 6ला तयार होतो.
मैं उसको जब देखता हूँ बड़ा अच्छा लगता है आणि त्याला बघून मला फार बरं वाटतं कि मेरा बेटा भी प्रभु के वचनों में बढ़ रहा है। आणि तो देखील देवाच्या वचनांमध्ये वाढत आहे. उसको लिखना नहीं आता त्याला लिहिता येत नाही, लेकिन वहां आके बैठ जाएगा। पण तिथे येऊन बसतो उसको भी राजेश भाई को तंग करता है, आणि त्या राजेश दादांना तो त्रासून सोडतो. मुझे नोटबुक चाहिए, पेन चाहिए, मला वही पाहिजे, पेन पाहिजे बाइबल भी चाहिए, आणि बायबल पण भले ही पाहिजे. पढ़ना लिखना ना है, लिहिता वाचता काही येत लेकिन नाही, उसमें एक डेयरिंग है। पण त्याच्यामध्ये ती डेअरिंग आहे. जो सिखाने वाला आता है ना, जो शिकवणारा येतो ना उसके पास जाएगा, त्याच्याकडे जातो. आपने जो सिखाया लिख कर दो, तुम्ही काय शिकवलं लिहून द्या, आपने जो सिखाया लिख कर दो। तुम्ही काय शिकवलं ते लिहून द्या. वो बड़े बड़े पास वो लिख के देते हैं उसको। आणि बडे मोठे पास्टर येतात त्याला विचारायला लिहून देतात. शनिवार को परीक्षा होती है, शनिवारी परीक्षा असते, सुबह 6 बजे तैयार हो जाता है, सकाळी 6लाच तयार बैग होतो वैग उसको मालूम है क्या परीक्षा है, आणि त्याला माहितही नसतं परीक्षा कसली बैग आहे. वैग लेके तैयार, बॅग बिग घेऊन तयार कहाँ होतो. जा रहा है, कुठं चालला, परीक्षा देने जा रहा हूँ। परीक्षा द्यायला. धन्यवाद इस बच्चे का कि अभी से परीक्षा देना सीख रहा है, आणि त्या आतापासून परीक्षा द्यायला तो शिकत आहे, परीक्षा देना सीख रहा है। परीक्षा द्यायला शिकत आहे. खुदा बाप का धन्यवाद। देवाला धन्यवाद. अब मैं समझ गया, अब समझ में आ गया आता समजलंय कि उसको क्या चाहिए की त्याला काय और पाहिजे मुझे क्या करना है, आणि मला काय करायचं, इसलिए तैयार रहना। आणि म्हणून तयार राहा. मैं उसको कहाँ भेजने वाला हूँ, तैयार रहना। आणि त्याला कुठं पाठवायचंय त्यासाठी तयार असायला पाहिजे. मेरे दिमाग में बहुत सारी बातें हैं, आणि माझ्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत. ऐसी जगह पे अशा जागी फोन भी करेंगे तो फोन नहीं लगेगा, आणि फोन केला तरी फोन लागणार नाही. ऐसी जगह पे अशा ठिकाणी पता भी नहीं चलेगा कहाँ भेजा है, आणि माहितही पडणार नाही कुठं लेकिन जब पाठवलं. आएगा ना साहब, पण जेव्हा येईल ना दुनिया को हिला कर आएगा, तर या जगाला हलवणार आहे, दुनिया को हिलाने वाला बनेगा। या जगाला ये हलवणार. मेरी प्रार्थना है, आणि माझी हीच प्रार्थना आहे. सिर्फ प्रार्थना नहीं होगी, फक्त प्रार्थना नाही, ये प्रैक्टिकल होगा। आणि हे प्रॅक्टिकल असणार आहे. मेरे बच्चे, माझे लेकर, मेरे बच्चे माझे लेकर ये खुदा के लिए हैं, देवासाठी आहेत, खुदा के लिए हैं। देवासाठी आहेत. मैं इनको सिखाऊंगा, मी त्यांना शिकवणार मेरी पत्नी इसको सिखाएगी, आणि पत्नी शिकवणार आहे, हम सिखाएंगे उसको, आम्ही शिकवणार ये आहे. हमारा कर्तव्य है। हे आमचं कर्तव्य आहे. मुझे नहीं चाहिए वो बड़े पोस्ट, मैं प्रभु ने चाहा तो शायद वो लेकर चले जाए, लेकिन मैं उससे कहना चाहता हूँ, उसको कहूंगा, मैं हमेशा इसको याद दिलाऊंगा, बेटा कितनी बड़ी पोस्ट में जा, पर तेरा पहला कर्तव्य है प्रभु के राज्य को बढ़ाना। आणि किती मोठ्या पोस्टवर जरी गेला तर त्याचं पहिलं कर्तव्य आहे देवाची सेवा करणंच असणार हम आहे. उसको सिखाएंगे। हे आम्ही त्याला शिकवणार. कहाँ पर? कुठे? घर में, घरात, बाइबल स्कूल में, बायबल स्कूलमध्ये, चर्च में चर्चमध्ये लेकर जाए। घेऊन जायचंय. संडे मिस मत करना, त्याचं रविवार मिस करू नका, संडे मिस मत करना। रविवार मिस करू. घर में बड़ा फंक्शन है, घरात मोठं फंक्शन आहे बहुत सारे लोग आए हैं, आणि खूप सारे लोक आले. लोगों को कह देना लोकांना मेरे सांगा जिंदगी का रूल है, माझ्या जीवनाचा हा रूल आहे, मेरे परिवार का रूल है, माझ्या कुटुंबाचा रूल आहे, संडे चर्च नहीं चुकाते हम। आणि संडेला आम्ही चर्च मिस करत आप नाही. भी हमारे साथ आए, तुम्ही पण आमच्या सोबत या, हमारे साथ आए आमच्या सोबत या और देखें हमारा प्रभु क्या काम करता है। आणि पहा आमचा परमेश्वर काय काम जीवन का एक रूल बना ले, करतो. एक एक रूल बनवा संडे छोड़ के कहीं नहीं जाना। आणि संडे सोडून कुठं जाऊ ये नका. बच्चा सीखेगा, हे मूल शिकेल, सीखेगा। शिकेल. तैयार है हम लोग, तयार आहोत का आम्ही? तैयार है हम लोग। तयार आहोत का आम्ही? आपको मालूम है सारों को प्रभु ने क्या कहा? साराला परमेश्वर काय म्हणाला? उत्पत्ति इसका 17 अध्याय 15 और 16 वचन में, उत्पत्ती याचा 17 अध्याय 17वा अध्याय आणि 15 वचन. परमेश्वर ने अब्राहम से कहा, परमेश्वराने अब्रामाला तेरी म्हटलं, जो पत्नी सारे है तुझी जी पत्नी सारा आहे उसको तो अब सारे ना कहना, तिला तू सारा आहे म्हणू उसका नका, नाम सारा कहना, त्याचं नाव, तिचं नाव तिला सारा असं म्हण. क्योंकि का? मैं उसको आशीष देने जा रहा हूँ, मी तिला आशीर्वाद देणार मैं आहे. तुझको उसके द्वारा एक पुत्र दूंगा। मी तुला तिच्या द्वारे एक पुत्र देणार इसका आहे. मतलब यह है, याचा अर्थ हा, इसका मतलब यह है याचा अर्थ हा, अब्राहम अकेला कुछ नहीं कर पाया, अब्राम एकटा काहीच करू शकला नाही. सारा को भी परमेश्वर ने उसमें शामिल किया। साराला सुद्धा परमेश्वराने त्याच्यासोबत मैं सामील उसको केलं. ऐसी आशीष दूंगा, आणि तिला असा आशीर्वाद देईन वो जाति जाति की मूल माता हो जाएगी। की ती जाती जातींची एक मूळ माता अशी होईल. क्या लिखा है मराठी में? मग देवाने अब्रामाला सांगितले, सुनिए। तुझी बायको सारा आहे, हिला यापुढे साराय म्हणायचे नाही, हाँ, तर तिचे नाव सारा म्हणजे राणी असं होईल. रानी ऐसे होईल। हाँ, मी तिला आशीर्वादित करेन. मैं उसको आशीष दूंगा। एवढंच नव्हे इतना ही नहीं, तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन. हाँ मी तिला आशीर्वादित करीन. हाँ। तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील. अरे बाप रे, उसके त्याचे पोटी काय होतील? राष्ट्रीय। हाँ, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील. उसके गर्भ से राजे उत्पन्न होंगे। यहाँ हिंदी में बहुत अच्छा लगा, मूल माता बनेगी वो, मूल माता। सुनिए, ऐका, परमेश्वर जो आपको आशीष दिया है ना, परमेश्वराने तुम्हाला आशीर्वाद दिलाय ना,
वो आपके लिए नहीं है। तो तुमच्यासाठी नाही, आपके गर्भ से तुमच्या गर्भामधून परमेश्वर के लिए राजे उत्पन्न होंगे। परमेश्वराचं वचन सांगते की राजे निपजतील, राष्ट्र के राजा, राष्ट्रांचे राजे, एक माता एक माता एक राष्ट्र। एक राष्ट्र। आपके बच्चे राज करने जा रहे हैं, तुमचे लेकरं राज्य करण्यासाठी जात आहेत, राष्ट्रों पे राजा बनने जा रहे हैं। राष्ट्रांचे राजा होण्यासाठी जात आहेत। माताओं को बिल्कुल पसंद नहीं आया। आपके राणी है, आप राणी। तुम्ही राणी आहात। पती नाही म्हटलं तरी चालेल, पण येशू बोलताय राणी आहे। पती नाही म्हटलं तरी चालेल, पण परमेश्वर म्हणतो तुम्ही राणी आहात। नहीं, पति बोलता काली है, जड़ालेली है, दांत बाहर है, पर मेरा खुदा बोलता है मेरी नजर में रानी है। माझा परमेश्वर म्हणतो की माझ्या नजरेमध्ये तू और किसको राणी। बोल रहा है मालूम? आणि कुणाला म्हणतो माहितीये? पति को हिला के बोल रहा है, आणि पतीला हलवून म्हणतोय, रानीला बघ जरा, आप रानी है। तुम्ही राणी आहात। पड़ोसी को बोलना मैं रानी हूं। पति को देखकर मत बोलना, घर पे जाते बोलना मैं रानी हूं। अब रानी है, पसंद नहीं आ रहा उनको। ऊपर वाले बोल रहे हम हैं, नीचे वाले नहीं। अरे बोलो ना मैं रानी हूं। रानी के गर्भ से परमेश्वर राजाओं को लेकर आ रहा है। आपके बच्चे राष्ट्र पर राजा बनने जा रहे हैं, राज करने वाले हैं, राजा बनने जा रहे हैं, सिंहासन पर बैठने जा रहे हैं। ओ रानियों सुन लो। बोले नहीं सुनने आ रहा। सारे का नाम बदलकर सारा कर दिया। सारायला सारा केलं। अब बहुत बड़ी जवाबदारी दिया ना, आता मोठी जबाबदारी दिलेली आहे। आप रानियों के ऊपर। तुम्ही ज्या राणी आहात त्यांना, आपके जो हाथ में राजे हैं ना, तुमच्या हातामध्ये दिलेले जे राजे आहेत ना, उनको सिखाना। त्यांना शिकवायचं। और जिसको बच्चे नहीं है, जिसको बच्चे नहीं है, आणि ज्यांना मुलं नाही आहेत, आज मेरी प्रार्थना है, आज माझी हीच प्रार्थना आहे, आपके गर्भ को प्रभु स्पर्श करने जा रहा है। तुमच्या गर्भाला परमेश्वर स्पर्श करत आहे। और जिस बच्चों की माँ नहीं है, आणि ज्या लेकरांची आई नाहीये, मेरा यीशु उनकी माँ बनने जा रहा है। माझा येशू त्यांची आई बनत आहे। कुछ जिन बच्चों की माँ नहीं है, ज्या लेकरांची आई नाहीये, उनको परमेश्वर माँ का प्यार देगा। त्यांना परमेश्वर मातेचं ज्ञान देणार आहे। सुनिए माताओं, म्हणून ऐका मातांनो, प्रभु के वचन सिखाएंगे ना, परमेश्वराचं वचन शिकवताल ना, प्रभु का डर आएगा। तर देवाचं भय येईल। प्रभु का डर आ गया ना, देवाचं भय आलं ना, जब हमारे बच्चे शादी के उम्र में पहुंचेंगे ना, जेव्हा ते लग्नाच्या लायक होतील ना, वो प्रभु के डर में चलने वाली लड़की को ही ढूंढेंगे। तर देवाच्या भयामध्ये चालणारी मुलगीच शोधतील। फिर ये मत कहना मग असं नका म्हणू आम्ही त्या जातीचे, आम्ही ह्या जातीचे, आम्ही या त्या जातीचे, आपल्याला आपलीच चालते, आपल्याला आपलीच चालते। ये मत बोलना, असं बोलू नका। ये बोलना असं म्हणा, प्रभु के भय में चलने वाली ही प्रभु भेजेगा। देवाच्या भयामध्ये चालणारीच प्रभु पाठवणार आहे। प्रभु के भय में चलने वाली लड़की को देखना। प्रभुच्या भयात चालणारी मुलगी बघा। हम बहुत एक को पूछा मैंने, कौन सी लड़की चाहिए? एकाला विचारलं कुठली मुलगी बोले पाहिजे? ऐश्वर्या की बहन। ते म्हणे ऐश्वर्याची बोले बहीण। ऐश्वर्या किधर है? म्हटलं ऐश्वर्या कुठे आहे? बोले बॉम्बे में है। मुंबईमध्ये। एक जन को कौन पसंद आया मालूम? एकाला कोण पसंत आलं माहितीये? गांधी परिवार से। गांधी परिवारामधून। बोले वही चाहिए। आणि मला तोच पाहिजे। बोले अच्छी म्हटलं खूप चांगलं, अच्छी चॉइस है, चांगले निवड। गांधी परिवार का। गांधी कुटुंबामधून पहले पाहिजे। प्रभु की जानकारी हो या ना हो, आता देवाची ओळख असो किंवा नसो, प्रभु को जानने वाला हो या ना हो, देवाला ओळखणारा असो किंवा पर वो नसो, चाहिए। पण तो पाहिजे। अरे छोड़ो यार संसार की बात है, या जगातल्या गोष्टी सोडा। एक बात ध्यान रखना, एकच पात्रता आहे। रिबेका ने क्या सिखाया उसके बच्चे को? रिबेकाने तिच्या लेकराला काय शिकवलं? उत्पत्ति 28:7 उत्पत्ती 28:7। देखो क्या सिखाया उसको, आणि पहा त्याने काय शिकवलं। 6 और 7 उत्पत्ती याचा 28वा अध्याय 6 आणि 7 वचन। एक मैं खत्म करने जा रहा हूँ। आणि मी संपवत आहे या ठिकाणी। एसावाने पाहिले की इसाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन पदन आराम येथील बायको करण्यासाठी तिकडे पाठवले आहे, आणि आशीर्वाद देताना त्याने त्याला बजावले आहे की कनानी मुलींपैकी बायको करू नकोस, आणि याकोब आपल्या आईबापाची आज्ञा मानून
पदन आरामास गेला आहे. उसको सिखाया गया त्याला हे शिकवलं उसके गेलंय माता पिता ने, त्याच्या आई वडिलांनी, कनानी लड़के से शादी मत करना, कनाने मुलीशी लग्न करू नको. और याकूब ने सुना, आणि याकोबाने ते ऐकलं, उसकी आज्ञा को पाला त्याची आज्ञा पाळली और वो चला. आणि तो गेला. ये कब किया जाएगा? हे कधी केलं जाईल? जब हम प्रभु के चीजों को डालेंगे. जेव्हा आम्ही देवाच्या गोष्टी त्यांच्यामध्ये टाकू. तैयार है हम लोग? आम्ही तयार आहोत का? तैयार है हम लोग? आम्ही तयार आहोत का? तैयार है हम लोग? तयार आहोत का? माताओं के ऊपर बहुत बड़ा जवाबदारी है, वैसे पिताओं के ऊपर भी है. आणि मातांवरती जशी जबाबदारी आहे तशी पितांवरती देखील आहे. इसलिए माताओं आणि म्हणून मातांनो, सुनिए और एक वचन. आणखी एक वचन ऐका. आप हम देखते हैं तिमोथी के जीवन के अंदर आणि तिमोथेच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो उसके जीवन में विश्वास आया. त्याच्या जीवनामध्ये विश्वास आला. कैसे आया? कसा आला? पहले उसके नानी के पास में था, पहिला त्याच्या आजीकडे होता, फिर उसकी माता के पास मग आया, त्याच्या आईकडे आला, उसने अपने बच्चे में डाला. तिने आपल्या लेकरामध्ये पहले टाकला. तिमोथी पहला अध्याय 5 वचन पहिला तिमोथी याचा पहिला अध्याय पहिला अध्याय आणि 5वं और वचन. 5वां वचन. दूसरा तिमोथी सॉरी, दुसरा तिमोथी पहिला अध्याय 5वं वचन. उसके अंदर निष्कपट विश्वास था. आणि तिच्यामध्ये निष्कपट विश्वास होता. नानी ने क्या किया? आजीने काय केलं? उसकी बेटी में डाला. तर तिच्या मुलीमध्ये टाकलं. बेटी ने क्या किया? मुलीने काय केलं? अपने बेटे में डाला. तर मुलामध्ये टाकलं. यही डालना है, हेच टाकायचंय, यही डालना है. हेच टाकायचं. विश्वास का हीरो बनाना है. विश्वासाचा हिरो बनवायचं. कौन बनाएगा? कोण बनवणार आहे? यहाँ पर लिखा है, या ठिकाणी लिहिलंय, नानी ने डाला, मम्मी ने डाला, आजीने टाकलं, आईने टाकलं, और लड़का जो है विश्वास का बेटा बना. आणि मुलगा जो आहे विश्वासाचा मुलगा बनला. यही चीज देना है बच्चों को, ह्याच गोष्टी द्यायच्यात मुलांना. और यही उनको आंधी और तूफान का कैसे सामना करना है सिखाएगा. आणि हेच वादळ आणि वाऱ्याशी कसं लढायचं त्याविषयी त्यांना शिकवणार. संसार से बचाएगा, या जगापासून वाचवेल, संसार के हर एक प्रभाव से बचाएगा. या जगाच्या प्रत्येक प्रभावापासून वाचवेल. इसलिए यशायाह 66:13 वचन कहता है, आणि म्हणून यशायाह 66:13 वो सांगतो, कहता है, ते म्हणतो, जिस प्रकार माता अपने पुत्र को शांति देती है वैसे ही मैं तो, म्हणजे माता का काम है शांति देना. म्हणजे मातेचं काम आहे शांती देणं. वो शांति कहाँ से आएगी? आणि ती शांती कुठून येणार आहे? यीशु खुद शांति है. येशू स्वतः शांती आहे. बहुत बार बच्चे गड़बड़ करते हैं, बऱ्याचदा मुलं गडबड करतात, बेचैन होते हैं, बेचैन होतात, शांति नहीं रहती उनके जीवन में. त्यांच्या जीवनामध्ये शांती राहत इसलिए यहाँ नाही. लिखा है, त्या ठिकाणी जैसे लिहिलंय, माता अपने पुत्र को शांति देती है, जशी एखाद्याची आई त्याचं सांत्वन करते, शांती देते, कैसे शांति देगी? तशी कशी देते? जो अधिपति शांति का वो उसके अंदर डाल देगी. आणि जो शांतीचा अधिपती ते त्याच्यामध्ये टाकणार आहे. आपको मालूम है, मैंने खूब बहुत बार आजकल के बच्चों में ना साहस नहीं है, धैर्य नहीं है, आजकालच्या मुलांमध्ये ना धैर्य नाहीये, लड़ने की ताकत नहीं है. लढाईची ताकद नाही. कुछ भी हुआ सीधा रस्सी लेते कदम, आणि काही झालं फाशी घेतात रशीने या पानी में गिर जाते. किंवा पाण्यामध्ये पडतात. कितने साल के बच्चे? किती वर्षाचे? 16, 17, 18. 16, 17, 18 वर्षाचे. वो धैर्य नहीं रहा, धैर्यच उरलेलं नाहीये, टूट गया. तुटलेत. कुछ भी हुआ उनके जीवन में काही झालं की लगेच निराशाओं ने घेर लिया. निराशेमध्ये. कैसे सीखेंगे बच्चे कशी शिकणार आहेत मुलं इस दुनिया को लड़ने के लिए? या जगाशी लढण्यासाठी पवित्र आत्मा का सामर्थ्य, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, खुदा का सामर्थ्य. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने क्या करेंगे? काय करणार आहे? जो हमें आज सीखा है त्या जे आम्ही आज शिकलो वो हम सीखेंगे. ते आम्ही शिकणार आहोत. अब जितने भी इतिहास को रचने वाले जो लोग हैं ना, आणि जेवढे इतिहास रचणारे लोक आहेत ना, वो ऐसे नहीं रचा. ते असेच काही रचले गेले उसके नाही. पीछे उनकी माताओं का हाथ त्यांच्या था. मागे त्यांच्या मातांचा हात होता. जिसने बल्ब बनाया ज्याने बल्ब बनवला उसकी माता का हाथ था. त्याच्या मातेचा हात होता. जितने भी बड़े मिशनरी होकर गए जेवढे मोठे मिशनरी होऊन गेले उनकी माता का हाथ था, त्यांच्या मातेचा हात होता. उनको भेजने के लिए, उनको तैयार करने के त्यांना पाठवण्यासाठी, त्यांना तयार करण्यासाठी. लिए. हम तैयार हैं माता, आम्ही माता तयार आहोत का? अपने बच्चों को भेजने के लिए, आपल्या लेकरांना पाठवण्यासाठी, अपने बच्चों को आगे जाने के लिए, आपल्या लेकरांना पुढे पाठवण्यासाठी. प्रभु के वचन को सिखा. देवाच्या वचनामध्ये. आइए खड़े हो जाए, या आपण उभे राहूया, आइए खड़े हो जाए. या आपण उभे जो राहूया. बच्चे हमारे हाथ में है ना, जे लेकर आमच्या हाती आहेत ये हमारे नहीं है, ते आमचे नाही आहेत, ये परमेश्वर के हैं, ते परमेश्वराचे आहेत, ये खुदा के हैं. ते परमेश्वराचे आहेत. आइए सिखाएं इन बच्चों को, हम या मुलांना आम्ही शिकवूयात, लड़ना सिखाएं, लढणं शिकूयात, जिंदगी से लड़ना सिखाएं, या जगाशी, या जीवनाशी लढणं शिकूया, परिस्थितियों से जूझने से सिखाएं. परिस्थितींशी झगडणं शिकूयात. छोड़े इनको, त्यांना सोडा, विश्वास करें. विश्वास ठेवा. थोड़ा सा समय आ गया है अब कि अपने बच्चों को थोड़ा अपनी आंखों से दूर रखें. आणि
सिखाएं। त्यांना शिकवा. आपके पास जो बच्चे हैं वो राजे हैं, तुमच्याकडे जे मुलं आहेत ते राजे आहेत. और राजा का काम है सीखना, आणि राजाचं काम आहे पहिलं शिकणं, और उसको सिखाने का काम है रानियों का आणि त्यांना शिकवायचं काम आहे राण्यांचं और राजा का. आणि राजाचं. आपके बच्चे राज करने वाले हैं, तुमची मुलं राज करणार आहेत राष्ट्रों पर. राष्ट्रांवरती. इसका मतलब ये है याचा अर्थ हा, आपका एक बच्चा तुमचं एक मूल एक राष्ट्र है एक राष्ट्र आहे जो उसके ऊपर राज करेगा. ज्याच्यावर ते राज्य करणार आहे. तो राजा बनने से पहले उसको सिखाया जाता है. कारण राजा बनवण्या अगोदर त्याला शिक्षण दिलं जातं. मरियम ने दिया, मरियमने दिलं, हन्ना ने दिया, हन्नेनं दिलं, सारा ने दिया, सारेनं दिलं, तिमोथी की माँ ने दिया, तिमोथीच्या आईने दिलं. और इनका नाम बाइबल में लिखा है. या ठिकाणी बायबलमध्ये लिहिलंय इनका नाम बाइबल में आया है. आणि त्यांचं नाव बायबलमध्ये आलेलं आहे. जहाँ जब जब मौका मिले आणि जिथे जिथे आम्हाला संधी मिळेल बच्चों को लेकर जाए, लेकरांना घेऊन जा, छोड़ दें. सोडून द्या. बहुत बार हम कहते हैं उन बच्चों पे वो खराब हो जाएगा, बऱ्याचदा आम्ही म्हणतो की त्या मुलांमध्ये तो खराब होऊन जाईल, वो बच्चों की संगति लगेगी. त्या मुलांची त्याला सोबत खराब करून टाकेल. नहीं होगा खराब. नाही होणार खराब. यीशु नासरत में था, येशू नासरतमध्ये होता, उसकी माँ ने सिखाया, त्याच्या आईने शिकवलं. और खुदा का वचन कहता है कि यीशु पर संसार का प्रभाव नहीं तो उसका प्रभाव नासरत में हुआ. तर देवाचं वचन सांगतं की नासरेताचा प्रभाव येशूवरती पडला नाही, तर येशूचा प्रभाव त्या नासरेतावरती पडला. थैंक यू लॉर्ड. और जिनको बच्चे नहीं हैं ज्यांना लेकरं नाही आहेत, वो शायद इंतजार करते होंगे बच्चों का. कदाचित ते वाट पाहत असतील लेकरं होण्यासाठी. अब दुखी मत होना. तुम्ही दुःखी होऊ नका. परमेश्वर के पास में आपके लिए योजना है. परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे. भजन 113:9 में कहता है, स्तोत्र संहिता 113:9 वो म्हणतो, बाँझ को घर में लड़कों की आनंद करने वाली माता ते बनाता है. वांझ स्त्रियांना आनंदी माता बनवतो. अपने गर्भ पर आप हाथ रखें आपल्या पोटावरती तुम्ही हात ठेवा. जिनको बच्चे नहीं हैं. ज्यांना लेकरं नाही आहेत और जिनके बच्चे हैं आणि ज्यांना लेकरं आहेत, अपने बच्चों का नाम लेना. इससे आपल्या लेकराचं नाव घ्या. खुदा बाप मैं इस समय प्रार्थना करता हूं प्रभु, जिनको बच्चे नहीं हैं, तेरा वचन गिरेगा नहीं, तेरा वचन स्थिर है. तेरा वचन कहता है कि तू बांझ स्त्री को लड़कों की आनंदी माता बनाता है. तूने अब्राहम के साथ किया, तूने हन्ना के साथ किया, आज इनके साथ में होने पाए. यीशु मसीह के नाम में उनके गर्भ को पवित्र आत्मा छू लेना. तेरी चंगाई को हम उंडेलते इस समय, जो तेरे मार खाने से हुई है. जब वो अगले साल आएंगे प्रभु जी, वो खाली हाथ नहीं प्रभु, वो भरे हुए हाथ से आएंगे. एक आनंद का समाचार लेकर आएंगे. ये घोषणा पवित्र आत्मा के सामर्थ्य से करते हैं. और जिनके बच्चे हैं पिता, हम प्रार्थना करते हैं प्रभु उन बच्चों के लिए. आने वाले दिनों में वो राजा बनने जा रहे हैं. हम हर एक माताओं को, हर एक पिताओं को बुद्धि दे कि किस प्रकार हम इनको आगे बढ़ाएं. जैसे मनोह ने प्रार्थना किया कि जो तू लड़का मुझे दे रहा है उसका संगोपन मैं कैसे करूं, मुझे ज्ञान दे. आज वही ज्ञान मांग रहे हैं प्रभु जी. आत्मिक ज्ञान दे, बच्चों को कैसे बढ़ाया जाए, सहायता करना.
ये तीर के समान है हमारे बच्चे। इनको बना प्रभु, बनाने के लिए हमें सहायता कर। कैसे परिस्थितियों का सामना करने के लिए इनको हम सिखाएं, कैसे हम इनको छोड़ें, किस प्रकार हम इन्हें आगे लेके जाएं, हमें सिखा प्रभु। हमारे बच्चों को हम कंफर्ट जोन में ना रखते हुए हम इनको लड़ना सिखाएं। अभी से ऐसा होने दे प्रभु जी। सिर्फ आत्मिक जीवन ही नहीं प्रभु जी, व्यवहारिक जीवन सिखाएं प्रभु, मानसिक रीति से सिखाएं प्रभु जी, ऐसा होने दे। आज कितने बच्चे हैं प्रभु जी, बड़े हो गए प्रभु जी, फिर भी खाना बनाना नहीं सीखे प्रभु जी, फिर भी वो अपने अपने घर का काम करना नहीं सीखे हैं प्रभु जी। हम कमजोर हैं पिता, उनको सिखा नहीं पा रहे हैं। सहायता करना प्रभु, सहायता करना प्रभु। हम उन्हें कठिन से कठिन काम सिखाएं। अब्राहम ने सिखाया प्रभु इसहाक को, लकड़ियां उठा के चलने का काम सिखाया प्रभु जी। वेदी पर चढ़ने का काम सिखाया प्रभु। यीशु को सिखाया क्रूस कैसे लेकर जाना है। उसके मां बाप ने सिखाया, माता ने सिखाया, मरियम ने सिखाया प्रभु कि क्रूस को कैसे उठाकर लेके चलते हैं, सिखाया प्रभु। बहुत बार हम माता पिता को कहते सुनते हैं, हमने दुख उठाए, मेरे बच्चे दुख ना उठाने पाए। बहुत बार हमें सुनने मिलता है प्रभु जी, हमने बचपन में बड़ा काफी दुख उठाए, मेरे बच्चे ना उठाने पाए। कैसे सीखेंगे प्रभु अगर दुख ना उठाएंगे तो? कैसे सीखेंगे? धन्यवाद यीशु। पिता आम्ही छानावाला धन्यवाद देतो। पुन्हा एकदा तू आम्हाला परमेश्वर बाप्पा जाणीव करून दिली की सर्व व्यापी परमेश्वर, सर्व ज्ञानी परमेश्वर तू आहेस प्रभू। आज आम्ही या वेळेला सर्व मातांसाठी प्रार्थना करतो, त्या वरील ज्ञानानं तू परमेश्वर आम्हा प्रत्येक मातेला भर प्रभूजी, जेणेकरून आमच्या लेकरांमध्ये परमेश्वर त्या गोष्टी आम्ही रुजवू शकू परमेश्वरा, आणि त्यांना खरोखर या जगामध्ये एका चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे प्रभूजी आपा ठेवण्यासाठी आमचा हातभार लागू शकेल परमेश्वरा। हो परमेश्वरा, सर्व मातांना आज आम्ही ख्रिस्त येशूच्या नावामध्ये ज्ञानी, सुज्ञ आणि आशीर्वादित बोलतो परमेश्वर बापा। धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो पित्या। प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक। आमेन।